नवनीधचौरं गोपाङ्गनानां च दुकोलचौरम् अनेकजन्मार्जितपापचौरम् चौराग्रगण्यं कृष्णं नमामि। चौराग्रगण्यं कृष्णं नमामि। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। सज्जनो, या अगोदर आमच्या परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री माझे स्नेही या कार्यक्रमाचे मार्गदर्शक व्यंकराज बाबांची माफी मागतो की असं घडत नाही माझ्याच्याने कधीच। अगदी महाराष्ट्रात कुठलाही कार्यक्रम असला तरी मी माझे 10 मिनिटं सुद्धा लेट होत नाही। मी अगदी त्या टायमिंग मध्ये किती मोठा अंतर असलं तरी करतो। दुर्दैव असं होतं आज की आम्ही ढोऱ्या डोंगरामध्ये कार्यक्रम करतो आहोत। ढोऱ्या डोंगर काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहित नाही, परंतु ढोऱ्या डोंगरात कार्यक्रम करतो आहोत। ही जागा अशी आहे की ते मोटरसायकल जायला धडाचा रस्ता नाही आणि मग गेली 10-12 दिवस आम्ही 10-12 मंडळी आम्ही सकाळीच अगदी निर्णय घेतला, जेसीबी मिळतो का चौकशी करू। मग जेसीबी मिळाला, मग ट्रॅक्टर मिळाली, मग माणसं मिळाली। मग ठरलं आता की आपण सकाळी 11 वाजेपासून इथनं या रस्त्याचं काम चालू करायचं। आणि मग तिथे जाऊन बसलो। ढोऱ्या डोंगर म्हणजे गोटीपासून मध्ये त्र्यंबकेश्वर रोडवर साधारणतः 12 किलोमीटर अंतरावर आहे। त्यामुळे मग ते काम चालू झालं। मला कळायचं, मी घड्याळीकडे पाहत होतो की आपल्याला जायचं आहे, परंतु 5 मिनिटं असं ते लेट झालं। चालक उतरून गेला, चालक टिकतच नाही। आमच्याजवळ चालक टिकत म्हणजे ड्रायव्हर टिकतच नाही। त्याला एकच पर्याय ना, त्याला जर माझ्याबरोबर राहिलं त्याला दीक्षा घ्यावी लागेल, अशी परिस्थिती आपली आहे सध्याची। त्यामुळे तो चालक टिकत नाही, मग तो चालक उतरून गेला। या सर्वांमुळे लेट झालं सज्जनो। या लेटमुळे 10 मिनिटं उशिरा तुम्ही जेवण करायची, पण आपण आपल्या विषयापर्यंत पूर्ण जाणार। मी ठरलेलं असतं मी किती बोलणार आहोत। आणि 1 रुपया कर्ज न घेता मारायचं आपण ठरवलेलं। लोकांना पैसे बुडवून मारायची इच्छा, आपण ठरवलेलं 1 रुपया सुद्धा कर्ज कोणाचं ठेवायचं नाही। आणि म्हणून व्यंकराज बाबांचं असेल का इथली देशमानेचे बाबा असतील, यांचा 1 रुपया सुद्धा कर्ज ठेवणार नाही मी। कर्ज ठेवून मारायचं म्हणजे बैल होऊन फेडावं लागणार। रतनचं कर्ज आहे आमच्याकडे काही, ते आता आम्ही काळजी करत असतो नेहमी की सुभाषचंद रतनचं कर्ज फेडावं लागेल, नाही तर पुढे बैल होऊन फेडावं लागेल। आता परत बाबांचं जर कर्ज ठेवलं तर बैल होऊन फेडावं लागेल। आणि म्हणून 1-1 मिनिटाचं कर्ज मी फेडणार। ही व्याख्यानमाला संपन्न होत असताना दरवर्षी मी येत असतो। सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांची आपण अनुयायी आहोत। बाबांचं हे मंदिर मी जाता येता पाहतो म्हटल्यापेक्षा जाता येता हात जोडतो। सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या अनुयायांनी खेडोपाडी अगदी गावोगाव छोटी मोठी मठ मंदिरं निर्माण करून आपला संप्रदाय जपून ठेवलेला आहे। 800 वर्ष 800 वर्ष, 1-2 नाही, 800 पूर्ण झाले मागच्या वर्षी, म्हणजे 802 सुरुवात झालंय आता। म्हणजे 802 वर्ष या साधकांनी खेडोपाडी, अगदी मी महाराष्ट्रात फिरत असताना अशी गावं आहेत की जिथे रस्तेच नाही, परंतु तिथे सुद्धा मठ मंदिर आहेत, तिथे सुद्धा साधू आहेत। ती साधू मंडळी त्यांचा उदरनिर्वाह कसा चालवत असतील हे तिथे गेल्यानंतर कळतं की ही उदरनिर्वाह कशी चालवत असतील। त्या भयानक अवस्थेत सुद्धा, म्हणजे मराठवाडा आहे, अगदी आंध्राच्या बॉर्डर पर्यंत मी जातो तिकडे खाली, तर या परिसरामध्ये या साधकांनी आपली मठ मंदिर जपलीत। सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा विचार समाजापर्यंत पोहोचवत ठेवला। कारण सर्वज्ञाचा विचार तुम्ही लोकांनी फक्त आत्मउद्धाराकरता घेतला। तुम्ही सर्वांनी ठरवलं की देव करायचा म्हणजे फक्त आत्मकल्याण होतं। आणि माझी भूमिका अशी आहे की देव करणं म्हणजे आत्मकल्याण नाही, नंतर जर भाऊ मेल्यानंतरच काय व्हायचं असेल, पण देव केल्याने मात्र तुम्ही स्वहित इथलं साध्य करत असता। तुम्हाला बायको बरोबर वागायचं कसं हे कळेल। तुम्ही बायको बरोबर वागता म्हणजे काय, 2 टोकाचे 2 वागता बघा तुम्ही। एक तर तिला डोक्यावर बसून घेता किंवा तिला खेटरानी मारता, हे 2 टोकं तुम्ही आचरता। या मधला एक मार्ग आहे, या मधल्या मार्गाने वागायचं तुम्हाला कळालं पाहिजे। तुम्हाला संसार कसा करायचा हे सुद्धा सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या लीळा चरित्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तुम्हाला संसार कुठे करता येतो? तुम्ही तर बैलासारखे जगतात, सकाळपासून काबाड कष्ट करून संध्याकाळी आले, कसे तरी खाताय, कसे तरी झोपताय। तुम्हाला संसाराचं सुख तरी कुठे अनुभवताय? कशी तरी वेडीवाकडी 2 पोरं झाली, बिडे पेत बसले आपले कट्ट्यावर, यापेक्षा तुमच्या संसाराचं गणित तरी तुम्हाला कळालं कुठे?
मग संसार कसा करावा हे इथं सांगितलं. तुम्ही नांगरटी कशी करावी, पेरणी कशी करावी, वखरणी कशी करावी, तिला पाणी किती द्यावं, मावल्यावर स्वयंपाक कसा करावा, चूल कशी पेटवावी, भाकरी कशी थापावी, भाजी कशी. तुम्हाला भाजी करता येते का? लीळा चरित्रात म्हटल्यापेक्षा अध्यात्मामध्ये भाजी करण्याचं तत्वज्ञान सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही भाजी कशी करायची. मावल्यावर तुम्ही मीठ कधी टाकता, मिरची कधी टाकता, जिरे कधी टाकता, लसूण कधी, तुम्हाला समजतं काहीतरी फेकायचं काम करता फक्त त्या बघवण्यामध्ये, आणि त्याच्यावर तुमच्या भाज्या काय खळगुट असतात, त्याला चव नसते. हा, अध्यात्मामध्ये मात्र भाजी कशी करायची, अहो मेथीची भाजी खुडायची हे सुद्धा सांगितलंय. या अध्यात्मामध्ये चंद्रवदना बाळी अंगी श्यामकांता सावळी, जे ते प्रतिपाळी वनमाळी ते तुम्हारचे हो. बघा ना तुम्ही त्या भाजीचं वर्णन कसं केलेलं आहे. 1235-40च्या दरम्यानचं हे वर्णन आहे. 1235-40च्या नारायणदास बाळेंचं आणि पंडित विश्वनाथ दास बाळापूरकरांचं हे बोलणं आहे की तुम्हाला तिची भाजी आहे कशी आवडेल. ती चंद्रवदना, तिचं चंद्रासारखं तोंड गोल आहे, अंगी श्यामकांता सावळी, ती सावळ्या रंगाची आहे. जिये ते प्रतिपाळी वनमाळी, जिचं प्रतिपालन वनमाळी करतो, शेतकरी करतो, ते तुम्हा रुचेवा अशी ती चिवळाची भाजी तुम्हाला आवडते. आणि नारायणदास बाळेंनी त्याला दिलेलं उत्तर बघा कसं आहे. हा, भाजीत कुठल्या भाजीत काय टाकावं हे सुद्धा अध्यात्म शिकवतं. तुम्ही निवळ घुमण्याकरता आणि विडे ठेवण्याकरता देव तर करताय रजाऊ. बरं, देवाचा सत्यानाश करून टाकला तुम्ही लोकांनी. मी तर कंटाळून गेलो. मी निघून जाणार आहे. निपाडचे पोरं असतील तर मी त्यांना सांगतो मी लवकर कोकणाला जाणार आहे. कदरून टाकले या मंडळींनी सर्वांनी. मंदिरं आम्ही बांधायची, रंग आम्ही द्यायचे, खरडायचे आम्ही, झाडायचे आम्ही, सकाळी पुसायचे आम्ही, देवाला आंघोळ घालायची, देवाचे कपडे, सर्व धंदे आम्ही करायचे. नारळ बांधायला तुम्ही यायचे, पोरं होत नाही म्हणून. बरं, पोरं होत नाही, आमचा काही संबंध आहे का त्याच्याशी? आमच्या देवाचा काही संबंध आहे का? नारळ बांधायचा आमच्या मंदिरात आमचा संबंध आहे का? हे बावळे, लग्न केलं ना त्याच्या गळ्यात नारळ बांध. दरवर्षाला एक पोरगं नाही झालं का दरवर्षाला त्याच्या गळ्यात नारळ बांध, हिंडव त्याला तिकडं. बावळ्या आमच्या मंदिरात येतात. हे अरे, मंदिरात यायचं ना तुम्ही आत्मकल्याण आणि आत्मउन्नतीसाठी. मंदिरात येऊन त्या कृष्णाशी बोला, संवाद साधा, त्या देवाला विचारा. तुम्ही विचारलं कधी? नाही ना. नारायण व्यास तुम्हाला भाजी करायची नाही या मंदिरात, तुम्हाला देव सांगतो का नाही? नारायण व्यास बाळेंनी मात्र त्या चंद्रवदना बाळी अंगी श्यामकांता सावळी, जिये ते प्रतिपाळी वनमाळी ते तुम्हा रुचेव, तुम्हाला आवडते ती चिवळाची भाजी करू. संध्याकाळच्या जेवणाचा विचार होता. नारायणवास बाळेने अतिशय देखणं सांगितलं, ज्या ते सप्तरात्र विवर्जित, ज्याला 7 रात्री खाऊ नये, सप्तरात्र विवर्जित, जया जनसेवी आवडी. ही लोक त्याला आवडीने खात असतात 7 रात्रीच्या वेळेला, अगदी आठवड्याभर. कुठल्याही रात्रीच्या वेळेला कांदा खायचा नाही, लोक मात्र कांदा आवडीने खात असतात. तयासी स्नेहाचा होय संयोग, असा कांदा जर चांगला तेलामध्ये परतला, ती भाजी त्याच्यात टाकली तर मग आम्हा रुचे हो. अशी ती चिवळाची भाजी जर करायची असेल तर चांगला कांदा परतून त्यामध्ये ती भाजी जर केली तर अतिशय चांगली लागते. 1235-40 ला सांगितलेली गोष्ट आहे स्वयंपाक कशी करायची. बघा काय गंमत आहे. तुम्हाला माहितीये तुम्ही संसार करू शकताय? नाही ना करता येतो. संसाराचं तत्वज्ञान आहे, जगण्याचं तत्वज्ञान आहे. तुम्ही मंदिराच्या देवाधर्माच्या नावाखाली अंधश्रद्धेनं पीडित आहात. हा, आपल्याला सर्वांना मेंटली प्रॉब्लेम आलेला आहे. हा, मनोरुग्ण झालेलो आहोत आपण. आपलं पोट दुखला तरी बाहेरचं झालं, जुलाब झाले तरी बाहेरचं झालं, काही लोकांना मुळव्याध झाली तरी बाहेरचं झालं. बस कुठले बाबाकडून चालले बांधा गंडे. हे बावळ्या, तुमच्या गंडे बांधता बांधता आमचे गठोडे बांधायला लागलेले. आता मस्त बावळ्यावानी वागता तुम्ही सर्व. अंधश्रद्धेचं निर्मूलन कुठे केलं असेल तर मानवाच्या साहित्यामध्ये सर्वप्रथम झालेला आहे. हो, सर्वज्ञ चक्रधर महाराजांच्या लीळा चरित्रामध्ये फक्त अंगात भगवे घालून फिरा, तुम्ही चंप्या करा, एवढं तत्वज्ञान नाही. तुम्ही अगोदर अंधश्रद्धेपासून बाहेर व्हा. अंधश्रद्धेने तुमची फसवणूक होते आहे. किती छोटीशी गोष्ट आहे, किती किती छोटीशी गोष्ट सांगताना सर्वज्ञ ती जेव्हा सांगतात ना तेव्हा माणसाचं काय गंमत आहे. हो, गोविंद स्वामी हा गावातला एक संन्याशी मस्त मस्त बस्तान बसवलं. त्याला कुठली तरी एक गुटिका सिद्धी प्राप्त झालेली होती, म्हणजे एक वनस्पती त्याला माहिती होती. खरंच सांगतो तुम्हाला, हे सर्व वनस्पतींचे खेळ आहे, बरोबर ना. हे तिथीवार नक्षत्रांचे खेळ आहे, हे मंत्रांचे खेळ नाही.
मी तुम्ही बसलात आता काय, तर पुढच्या वर्षी मला भागवताला बोलवताना एक भागवताचा दिवस स्पेशल करून टाका, या सर्वांना एकाच वेळेला हात धुतून गोड पाणी पाजतो. हा शप्पा इथंच हात धुतो आणि सर्वांना सांगतो पिऊन पा, गोड आहे का नाही. ही गुटिका सिद्धी कुठली तरी वनस्पती त्याला प्राप्त झालेली होती, त्याला माहित होती. आणि मग हा रात्रीच्या वेळेला तोंडात ठेवायचा गोविंद स्वामी. ती तोंडात ठेवली का आकाशात उडायला लागायचा. आणि मग लोकांच्या घराघरानं जायचा तो वर. ते सहाणे असायचे, जुन्या धाब्याच्या घराला सहाणा असायचं जरोका, तिथनं मग कान देऊन ऐकायचा. तू वरनं पाहायचा कोण काय जेवतो, वांग्याची भाजी आहे का, भरीत आहे का, भाकरी आहे का, चपाती आहे का. मग बायको नवऱ्याला शिव्या देते का, नवरा तंतन करून उपाशीच उठतो, हे सर्व पाहायचं. दुसऱ्या दिवशी ती लोक भेटायला दर्शनाला आलीत की मग मात्र गोविंद स्वामी त्यांना, काय वांग्याची भाजी कशी होती. तो आलेला म्हणजे आश्चर्यचकित व्हायचा, अरे मी वांग्याची भाजी रात्री खाली, महाराजांना कसं काय माहिती. बायको भांडत होती वाटतं, चांगलं वागत जाणं जरा, पार ती बोटं मोडते तुमच्या नावानं, चांगलं वागावं. तो माणूस मात्र खजील व्हायचा, खाली मान घालायचा. आणि गोविंद स्वामींना हळूहळू परिसरातले लोक देव पुरुष मानायला लागले. प्रस्त मोठं वागलं, चांगलं. आमचंही वाढलं असतं, तोंड फटकळ आहे. मी अनेक वेळेला विचार करतो गोड बोलायला शिकायचं, पण नाहीच होत ते. ती सवय तशीच लागली. बघा मयंकराज बाबा एवढे लोक जमा करू शकतात, आमच्या नाही होत जमा. बाबा आम्ही निरोप दिला, तुम्ही या म्हटलं की समजून घ्यायचं, आज मंदिरात शुकशुकाट येणारच नाही कोणी. उगावचे येतात म्हणजे त्यांना शिवाय ऐकायची सवय पडली, नाही तर बाकी कोणीच येत नाही. विचारा रतनला आला का म्हणून, कधी नाही येत. चांगलं प्रश्न निर्माण झालं गोविंद स्वामींचं. आणि एक दिवस गोविंद स्वामींनी लोकांना सांगितलं, लोक हो, मी शुक्रवारी सकाळी देवाला भेटायला जाणार, कोणाकोणाला निरोप द्यायचा असेल त्यांनी त्यांनी मजवळ निरोप द्या, मी देवाला तुमचे गाणं सांगणार आहे. हे लोकांची गर्दी, पण लोक गर्दी कुठे करत नाहीत बाबा. प्रेमुनी बाबा, गुजरातमध्ये एक बाई आली, जाहिरात आपल्या नाशिक जिल्ह्यात झाली. बाई पोटावर हात फिरवायची आणि पोरं व्हायची. अख्खा नाशिक जिल्हा बोंबलत, गुजरात कुठे गर्दी होणार नाही यांची. गोविंद स्वामींनी सांगितलं आणि लोकांची तुफान गर्दी झाली. गंगेच्या पात्रामध्ये गोविंद स्वामी मध्यभागी आसनावर उभी राहिलीत, लोक जमा झालीत. प्रत्येक जण ओरडून आपला निरोप देत होता की माझा देवाला निरोप सांगा, बोरचं पाणी कमी झालं, द्राक्षावर काळे डाग आले. भावळ्या, द्राक्षावर काळे डाग आले, देवावर विडा ठेवायला काय संबंध आहे. लोक गारानं सांगत होते, गोविंद स्वामी हात वर करून सर्वांना आशीर्वाद देत होते. गुटिका सिद्धी तोंडात टाकली आणि आता गोविंद स्वामी हळूहळू वर जायला, हळूहळू वर जायला लागले लोक. तसं गोविंद स्वामींच्या नावाचा जय जयकार करायला असमांत दुमदुमला. अवघ गंगा तीर माणसानं मुंग्यांसारखं भरलेलं होतं. गोविंद स्वामी आता 100, 150, 200, 300, 400 फुटावर गेली. जय जयकारा घडत होता. लोक आश्चर्यानं वर पाहत होते, हात जोडत होते, मनोमन प्रार्थना करत होते की गोविंद स्वामींना निरोप सांगायचा राहून गेला म्हणून. मनातल्या मनात म्हणत होते की माझा निरोप देवाला पोहोचला पाहिजे म्हणून. आता 500 फुटावर गेली आणि नेमकी वाहतूळ उठली. आता जोरानं कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला का तिथं वाहतूळ होते, गोल चक्री होते. बघा पूर्वी आम्ही लहान होतो ना, त्या वाहतुळीची आम्हाला भीती घालायची की त्या वाहतुळीमध्ये जायचं नाही, तिच्यात भुतळीन बसलेली असते म्हणून. बघा लहानपणी आम्हाला सांगायची. ही वाहतूळ गरगरा फिरत आकाशाच्या दिशेनं निघाली. गोविंद स्वामी आकाशात होते 500 फुटावर, वाहतुळी 500 फुटावर पोहोचली आणि गोविंद स्वामी नेमके त्या वाहतुळीत सापडले. कचरा आणि माती नाकात गेला, शिंक आली, जोरानं शिंक दिली आणि तोंडातली गुटिका सिद्धी शिंकेबरोबर बाहेर फेकल्या गेली. आणि आता गोविंद स्वामी आता वेगानं खाली निघाले. त्यांच्या बापानं किंवा आईनं वर त्यांची थांबायची व्यवस्था केलेली नव्हती. गोविंद स्वामी जसे निघाले तसे धापकन खाली पडले. सर्वज्ञ चक्रधर महाराज सांगतात, बाई अहो खाली पाणी होतं म्हणून बरं झालं, अन्यथा हाड तुकडी जमा करावी लागली असती. अरे अंधश्रद्धेचं ज्ञान दिलेलं तत्वज्ञान आहे. सामान्य जगत असताना आमची जेव्हा फसवणूक करत असेल ना, तेव्हा आम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला बदल आम्हाला कळाला पाहिजे. किती सोपी गोष्ट आहे, किती सहज सांगितलेली गोष्ट आहे ना. हे तत्वज्ञान खरंच फक्त संन्यास घेण्याकरता आहे का? हे आत्मउद्धार होणार का? किराणा दुकान असेल, कापड दुकान असेल, शेती असेल, तो शिंपी असेल, तो चांभार असेल, मांग असेल, कुंभार असेल, माळी असेल, कोणीही राहू द्या,
त्याला हे ज्ञान असणं गरजेचं आहे की चालता चालता श्रद्धेच्या नावाखाली आपल्याला फसवल्या जाऊ शकतं, आणि म्हणून आपल्याला देव, धर्म आणि बाबा भगत या दोन्ही गोष्टीमधला फरक करता आला पाहिजे. आपल्याला आपली कोणी शुद्ध फसवणूक करून आपण वाहत गेलो नाही पाहिजे. किती सोपं आणि सहज सांगितलेली गोष्ट आहे. तुम्ही गुरु कसा करावा हे लीळाचरित्रात सांगितलंय. आम्हाला गुरु असा पाहिजे असतो, आमच्याबरोबर तंबाखू खाऊ लागला पाहिजे, आमच्यावर शक्य झाला तर बिडी पिऊ लागला पाहिजे, आमच्याबरोबर आम्ही गांजा सोडून त्यांनी फुकण्या मारल्या पाहिजे. आम्हाला गुरु पाहिजे, तो सकाळ संध्याकाळ घरी आला पाहिजे, पोरांना खेळवलं पाहिजे, आम्ही टीव्ही पाहायला लागलो की त्यांनी हातात रिमोट आणून दिलं पाहिजे, बरोबर ना. आमचं लग्न असलं का आमच्या बायकोला साडी घेऊन आला पाहिजे, आमचा दावा आला का त्यांनी दाढी वाढून बसायला. आम्हाला गुरु असा पाहिजे. गुरु भटगळ आणि सडेतोड असेल तर त्याच्यात जो जायला तयार नाही आहात कोणी. पण सर्वज्ञ चक्रधर महाराजांच्या लीळा चरित्रामध्ये गुरु कसा करावा हे सुद्धा ज्ञान दिलेलं आहे. या संन्याशाची 2 शिष्य, एका गावातल्या मोठा प्रतिष्ठित संन्याशी, त्याची 2 शिष्य जोडी घेऊन दुपारच्या वेळेला गावात भिक्षेला गेलेली होती. भिक्षा मागत होती, घराहून पुढे जात होती. भिक्षा करत करत नेमकी एका घराच्या समोर जाऊन थांबली, आणि समोर त्या गटारी जवळ 2 जनावरं खेळत होती. एवढी एवढी मस्त गोरीपान होती. गटारी जो कोण खेळत? कोण? एवढी एवढी गोरीपान डुकर मस्त पिलं, एवढी एवढी गोरी गोमटी. त्या दोघांनी पाहिलं, विचार केला, अरे बापरे, हा प्राणी कोणता आहे? दोघांनी पाहिलेला नाही. हा प्राणी कोणता आहे? ते दोघं आपापसात चर्चा करायला लागले. आता तो मोठा बंधू जो होता ना, गुरु, ते दोघं गुरुबंधू आहेत ना, त्यातला मोठा जो आहे त्यांनी सांगितलं, काय बावळट आहे, तुला माहित नाही काय कुठला प्राणी आहे? त्यांनी सांगितलं, नाही माहित नाही. कुठला असला पाहिजे? त्याने सांगितलं, मुशक वृद्धी. हा उंदीर मोठा झालेला आहे, खाऊन खाऊन पोचलाय, निफाड तालुक्यातला. येवल्यातले बारीक, निफाड मधले जाडे. हा निफाड तालुक्यात खाऊन खाऊन पोचलाय. दुसऱ्याला मूर्खासारखा बोलू नये. हा मुशक वृद्धी नाही, हा गजक्षय वैजापूर येवला. खायला मिळत नाही म्हणून हा कुपोषित झालाय. गजक्षय हत्ती लहान झालाय. दुसऱ्याला मूर्खासारखा करू नको. हा मुशक वृद्धी, उंदीर मोठा झालाय. याने अजिबात नाही, गजक्षय हत्ती लहान झाला, कुपोषित झाला. दोघांचं भांडण झालं, गच्च्या धरावर आल्या, आणि शेवट दोघांनी ठरवलं, चला गुरूंकडे जाऊ. उचलली ती डुकराची पिलं, उचलली, भिक्षा बंद उचलली, गुरूंकडे गेले. आदळले गुरु. गुरु पाहायला लागले काय झाले. दोघे लालबुंद झाले. दोघं गुरूंपुढे ठेवली, ती पिलं ठेवली. जायला, महाराज, हा प्राणी कुठला आहे? आमच्यात वाद आहे. हा म्हणतो मुशकवृद्धी, हा उंदीर मोठा झालाय. हा म्हणतो गजक्ष, हत्ती लहान झालाय. नेमका कोणता आहे सांगा? कोणता आहे सांगा? आता गुरु यांच्याही पेक्षा ज्ञानी. गुरुनी ते डुक्कर कधी पाहिलेलं नाही, त्याचं पिल्लू. ते विचार करायला लागले, असेल लफड काय दिसतंय बोलतो. गुरु घुमतो, त्याला सोंड बी आहे, पाय बरं, शेपूट मोठं, लहानपणी मस्त हलवतो. ते असला कुठला पाहिजे? ते शिष्य गुरुकडे आशाळभूत नजरेने पाहत होते की गुरु आपल्या प्रश्नाचं नक्की उत्तर देणार. गुरुने विचार केला, तर याच्यासारखं जर बोललं की हा मुशकवृद्धी, तर हा मोठा नाराज होणार. मोठ्यासारखं बोललं की लहान नाराज होणार. आणि आपल्याला तर हे कोणत्या जातीचं माहित नाही. गुरुनी मात्र थोडा वेळ त्यांच्याकडे पाहिलं, त्या दोघांकडे पाहिलं. मूर्खांनो, माझ्या सान्निध्यात राहून तुम्हाला या प्राण्याचं नाव माहित नाही? अरे बाप! दोघेही शिष्य घाबरले की अरे, तिसरंच काहीतरी लफडं आहे, आपल्या दोघांची चूक आहे. हा, ते थरथरा कापायला लागले, हात जोडून उभी राहिले. त्याला, गाढवांनो, अक्कल नाही तुम्हाला? इतके दिवस माझ्या सान्निध्यात राहून या प्राण्याचं नाव तुम्हाला? हात जोडलेली दोघं शिष्य सांगितलं, महाराज चुकलं, याचं नाव सांगा आम्हाला. गुरुने या दोघांच्या वेगळं सांगायचं म्हणजे, अरे हा चक्रवाकू. डोकंच चक्रावून गेलेलं आहे, घेण्या देण्याचं आहे. दोघांच्या वेगळं सांगायचं म्हणून सांगितलंय चक्रवाकू. दोघांनी सांगितलं, जी महाराज. हा पागल गुरु जर करणार असाल ना, तर तुम्ही परमार्थही साध्य करू शकत नाही आणि संसारी साध्य करू शकत नाही. या दोन्ही गोष्टींचं ज्ञान देणारा गुरु तुम्हाला आवश्यक आहे, अध्यात्माचं आणि प्रपंचाचं. जेव्हा तुम्ही प्रपंचात विचलित होता ना,
तेव्हा तुम्हाला गुरुच मार्गदर्शन करत असतो. तो तुम्ही परमार्थात विचलित होता तेव्हाही तुम्हाला गुरुच मार्गदर्शन करत असतो. जेव्हा जेव्हा तुमचं संतुलन तुम्ही गमावता तेव्हा तेव्हा तुम्ही गुरुच्या पायावर गेलेला आहे. सद्गुरु वांचोनी म्हटलेला आहे, संत तुकोबांचं वाक्य आहे की सद्गुरु शिवाय तुम्हाला सोय सापडणार नाही. देव नाही सोय जगण्याची. तुम्हाला उठता आलं पाहिजे, बसता आलं पाहिजे, खाता आलं पाहिजे. तुम्हाला जेवता येत नाही हो, कशी जेवता तुम्ही? आम्हाला 12ही महिने फिरावं लागतं. पंक्तींमध्ये मी बसलेला असतो, स्टेजवर आम्हाला जेव घालतात, बाकी मंडळी मी पाहत असतो. इतकंसं खाल्लं का आमचं भागून जातं. मग खाली वरपणाऱ्यांची गंमत पाहतो. काय जेवतात बाबा ते? काहींच्या तोंडाचा मचा 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 कुत्र जेवतंय. ए बावळ्या, तोंडाचा आवाज कमी कर ना. काही बोटं चाटतात. ए मूर्खा, ताटात भरपूर पडून बोटं काय चाटतो? बोटं चाटतात. काही उलटे हात करून चाटतात, काही अंगठा चाटतात, काही जेवताना दुसऱ्याच्या ताटाकडे पाहतात. अरे जेवतोय तू, असं नको ना करू. जेवणाचं ज्ञान देणारा सुद्धा गुरु पाहिजे. महानुभावाच्या तत्वज्ञानातला एक एक पैलू मात्र तुम्हाला जगण्याचं तत्वज्ञान शिकवतो. देव मिळवण्याचं तत्व शिकवतो. तुम्हाला देव मिळवण्याचं साधन मात्र माझ्या मंदिरात आचरणारा एकही माणूस मला लवकर दिसत नाही. म्हणून मी मंदिरात नेहमी अगदी भटकळेसारखा वागत असतो. कुणालाही आदराने बोलत नाही. लोक म्हणतात हे फुगीरचोट आहे. मी म्हणतो फुगीरचोट नाही. मला अपेक्षित असलेले तुम्ही वागत नाही. महानुभाव जर असाल तर सृष्टी मध्ये कवने करणे मुंची जेना एके परमेश्वरे विन तोच परमेश्वर निर्वेव निराकार असे पर कृपा वसे सावेव साकार होय अवतरे आपुले सन्निधान दे. पुढे काय? ते दास्य मोचक. हे सर्व परमेश्वर तुमच्याकरता करत करत येतो. कुठल्याही कारणाने जीवात्म्याचा उद्धार होत नाही म्हणून परमेश्वर अव्यक्त म्हणतो. परमेश्वर जीवाच्या कृपेस्तो व्यक्त म्हणतो, साकार होतो. इथे बरं नसुद्धा अवतरत नाही, सान्निध्य देतो, जवळ येतो. तुमच्या नसुद्धा जवळ येत नाही, ओळख देतो. मी परमेश्वर आहे, तू जीव आहे, माझी उपासना जर केली तर तुझा उद्धार होणार आहे. जवळीक देतो, सान्निध्य देतो आणि मग बाजूला होतो. अशा परमेश्वराचं दास्य मोचक. शेवटचा शब्द. जीवानं काय करायचं आहे? एवढे लफडे परमेश्वराने केलेली आहेत. जीवानं किती करायची आहेत? सृष्टीमध्ये कवने करणे मुंची जेना एके परमेश्वरे विन तोच परमेश्वर निर्वेव. तो परमेश्वर निर्वेव आहे, निराकार आहे, मस्त आनंदामध्ये वर पडलेला आहे. त्याला काही गरज नाही तुमच्या कोणाची. त्याला ऊन लागत नाही, त्याला भूक लागत नाही, त्याला ताण लागत नाही. तुम्ही काय उपहार दाखवता हो? काय गमती आहे तुमच्या उपहार दाखवायच्या? उपहाराला राणायची ना मेथीचीच भाजी असते बस. कधी मी ताटात पडतो. मी म्हटलं का बरं भाजीची आमटी चालत नाही, शेवभाजी चालत नाही, पनीर टिक्का चालत नाही, पनीर पालक चालत नाही, मेथीचीच भाजी त्याला चालते का? हा सावयव साकार अवत आपुले सन्निधान दे. आपलं सान्निध्य देतो, जवळीक देतो जीवात्म्याला. आणि अशा परमेश्वराचं सान्निध्य मिळालं तर त्या परमेश्वराची आरती करत बसू नका. अगरबत्त्या त्याच्या तोंडावर फिरू नका. आरती तेवढ्यापुरती करा ना. अगरबत्त्या दाखवायचा नाद काय बाबा? ते गलप जळतात हो. अगदी त्याच्यावर जाऊन एवढ्या मोठ्या भस्कापुरी अगरबत्त्या आणतात. 10 रुपयाच्या शिवाय का इथं बसलेला 10 रुपयाच्या एवढ्या अगरबत्त्या पेटवल्या ना, त्या विजवायचंच काम नाही. तशाच देवाच्या तोंडावर घराघरा फिरवायच्या. ए बावळ्या, येडा झाला का? त्या अगरबत्त्याने त्याला ठसका येईल, त्याचे डोळे चुरचूर करतील. कधी बावळ्यासारखा विचार केला का तुझ्या बायकोच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचंय? करतो. कधी देवाचं विचारलं, देवा एवढ्या दिवस अगरबत्त्या लावतो, तुझ्याही डोळ्याला मोतीबिंदू आले असतील ना, तुझे ऑपरेशन करतो? कधी विचारलं त्याला? नाही ना. अगरबत्त्या ओवाळायचा ना. ए बावळ्या, आलास ना झाडू घे, दास्य मोचक, जा त्या शीख समाजामध्ये. तिथं शीख समाजाच्या त्या गुरु ग्रंथ साहेबांचं दर्शन करण्याच्या अगोदर तो परिसर झाडावा लागतो, पुसावा लागतो. पापाचं क्षालन करण्याकरता दास्या व्यतिरिक्त पर्याय नाही. मानव पंथाती नाही, इतर संप्रदायाती नाही. मानव संप्रदाय दास्य हा सर्वात महत्वाचा गुण सांगतोय. हो, शीख संप्रदायाची एक राष्ट्रपती होते ज्ञानी झैल सिंग यांच्या ज्याने एक चूक झाली होती. राष्ट्रपती असताना काही अतिरेकी त्या सुवर्ण मंदिरामध्ये बसली आणि ज्ञानी झैल सिंगने त्या कागदावर सही केली. इंदिरा सरकार होतं आणि इंदिराजींनी सांगितलं की याच्यात मिलिटरी घालावी लागणार आहे, त्याशिवाय अतिरेकी बाहेर निघणार नाही. आणि ज्ञानीजींनी त्या ऑर्डरवर सही केली आणि मिलिटरी त्या सुवर्ण मंदिरात घुसली. तक्रार होती, पायात बूट होती.
मिलिटरीच्या लेदरची चामड्याची, आणि म्हणून यांना मान्य नव्हतं, शिखांना मान्य नव्हतं. तिथं झालं रक्तपात झाला, गोळ्या झाडल्यात, माणसं मेली, शिखांना मान्य झालं नाही. अतिरेकी गेली, भानगडी जाऊ द्या, पुढचा तो इतिहास सोडून देऊ आपण. परंतु आता मात्र बघा, शीख अवघ्या शीख समूहानं त्या राष्ट्रपती ज्ञानी झैल वर बहिष्कार टाकला. पुढे त्यांचं राष्ट्रपती पद गेलं, पण समाज मात्र त्यांना स्वीकारेना. समाजाने मात्र त्यांना जवळ अगदीच बेटी व्यवहार नाही, रोटी व्यवहार नाही, कुठलाच नाही. त्या ज्ञानी झैल सिंगला कुठल्याच त्यांच्या त्या साधनेच्या त्या गुरु ग्रंथ साहेबांच्या मंदिरामध्ये त्यांना प्रवेश नव्हता. आणि त्यांना ऑर्डर केली त्या संतांनी, तुम्हाला प्रायश्चित करावं लागेल, प्रायश्चित करत असाल तरच तुम्हाला मंदिरात प्रवेश आहे. आणि प्रायश्चित म्हणजे दंडवत घालणे नाही, प्रायश्चित म्हणजे हात जोडणे नाही, प्रायश्चित म्हणजे दक्षिणा देणे नाही, प्रायश्चित म्हणजे पेढे घेऊन जाणं नाही. ज्ञानी झैल सिंग ज्या शीख संप्रदायाचे त्यांच्या संप्रदायात आपणही मानव, आपल्याला तुम्हालाही मी सांगतो काय प्रायश्चित काय. वैष्णव असतील ना, वैष्णवांना त्याच्याशिवाय इलाज नाही, प्रायश्चित त्यांनाही करावंच लागतं, त्यांनाही पर्याय. त्यांनी आपली सुखाची मार्ग पत्करली, त्याला कोण काय करत नाही, तर त्यांनाही प्रायश्चित आहे. ज्ञानी झैल सिंगला सांगितलं, ओ तुम्हाला प्रायश्चित घ्यावं लागेल, दिवसभर तुम्हाला इथे येणाऱ्या लोकांच्या चपला पुसाव्या लागतील. प्रायश्चित बघा, भारताचा इतिहास आहे, सांगितलं. आणि ज्ञानी झैल सिंगने नम्रपणे कबूल केलं की हो, मी हे प्रायश्चित घेईल. भारताचा राष्ट्रपती असलेल्या झैल सिंगांनी, नसुदे झैल सिंग नाहीत, ज्ञानी झैल सिंग ही पदवी आहे. संस्कृतवर कमांड होती ज्ञानी झैल सिंगची, अफलातून संस्कृत बोलायचे. मी आणि प्रेममुनी बाबा, आम्ही, मला असं वाटतं ऐन तारुण्यात होतो, 14, 15, 16 वर्षाची वय होती. आणि झैल सिंग आमच्या औरंगाबादला आले होते. आणि ज्ञानी झैल सिंगांपुढे संस्कृत मध्ये बोलायचं कोणी, त्यावेळेला आमच्या पंथात चर्चा झाली होती की ज्ञानी झैल सिंग संस्कृतचे इतके मोठे जाणते आहेत की इथे संस्कृत मध्ये आता बोलणारं कोण पाहिजे. आणि मला असं वाटतं आमच्या संप्रदायाचे प्राचार्य, श्री चक्रधर गुरुकुलचे प्राचार्य दिवी बिडकर शास्त्री बाबांचं तिथं प्रवचन त्यांच्या समोर ठेवलं होतं. हा विद्वान माणूस, राष्ट्रपती राहिलेला माणूस, याने होकार दिला. दिलेला होकार फक्त होकार नव्हता, तर ज्ञानीजींनी 12 तास सुवर्ण मंदिराच्या बाहेर येणाऱ्या प्रत्येकाच्या चपला पुसत राहिली. ती चपला पुसायच्या, ठेवायच्या, येणाऱ्या प्रत्येकाच्या चपला पुसायच्या, ठेवायच्या, पुसायच्या. तेव्हा त्यांच्या पापाचं क्षालन झालं, ती लोक म्हणायची. आणि मग त्यांना मरी ग्रंथसाहेबाच्या दर्शनासाठी घेतलं. महानुभावांचा तर सिद्धांतच आहे, तुम्ही कशालाच मुक्त होऊ शकत नाही, विड्यानं मुक्त होणारच नाही, नारळ बांधून पोरं होणारच नाही, अगरबत्त्यानं देव प्रसन्न होणारच नाही, आरती ओवाळल्यानं प्रसन्न होणारच नाही. प्रसन्न जर करायचं असेल ना, तर त्याला दास्य सर्वात जास्त आवडतं, सर्वात जास्त आवड. ज्या जनार्दन भक्तांना विचारतोय, जय बाबाजी मंडळी इथं असतील बघा, हातात कडे घेऊन जय बाबाजी प्रसन्न होतील का नाही प्रश्न महत्वाचा आहे. परंतु मला आठवतोय की जेव्हा जनार्दन स्वामी होते, त्यांना भेटायला जर तपोवनात कोणी गेलं, त्या अगोदर जनार्दन स्वामी त्याला सांगायचे काम करून ये जा, त्याला कामाला पाठवायचे. त्यांनी काम करून आलं का मग त्याला आशीर्वाद द्यायचे. बघा, आता कडे घालून फिरायचं ना, आता कडे घातल्याने जनार्दन बाबा प्रसन्न होतील का नाही सांगता येणार नाही. पण जनार्दन स्वामींनी घालून दिलेली शिकवणूक मात्र देव प्रसन्न होणार आहे. ते दास्यमोचन या मानव पंथाचं सूत्र महानुभावांना सांगितलं की देव प्राप्ती करता तुम्हाला भगवद्गीता नाही आली तरी चालेल, तुम्हाला लीळाचरित्र वाचायचं नाही नका वाचू, तुम्हाला भगवद्गीता वाचायची नाही नका वाचू. तुम्हाला दास्य करणं किती सोपं आहे. तुम्हाला वज उचलता येत नाही, पोटात गोळा येतो ना, काही हरकत नाही, झाडू घ्या. मग झाडून एक कंबर दुखतं का, बसल्या बसल्या कपडा घेऊन पुसून काढा. करताय तुम्ही यातलं काही? पुसता येत नाही ना, कचरा जमा करा. एकाच ताटामध्ये 10-10 फुलवाती लावून ती ताट जाळणारी लोक आहेतच ना. आमच्या मावल्या संसाराची डिबरं घासत असतात, पालथं उतानं करून घासून 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 काढतात. कधीतरी देवाची निरंजनी घासली मावले, गेली मंदिरात तर नाही ना, तो देवच तुला भेटणार नाही. तुझा प्रवेश झाला का तो लगेच वर येतो माझ्याकडे, तो म्हणतो आण चहा, चिरडे चहा आण. ती जाईपर्यंत मी चहा पिऊन घेतो. भेटणार नाही त्या देवाला. मानव पंथाच्या साहित्यामधला प्रत्येक विचार तुम्हाला कळाला पाहिजे. महानुभावांनी कृष्णाला मानलं, महानुभावांचा विचार वेगळा आहे. महानुभावांनी श्री दत्तात्रयांना पाहिलं, महानुभावांचा विचार वेगळा आहे. मानवांनी ज्ञानोबांना पाहिलं, महानुभावांचा विचार वेगळा आहे. तुकोबांना पाहिलं, विचार वेगळा आहे. संत परंपरेतली सर्व संत आणि ईश्वर अवतारातली असलेली सर्व अवतार ही मानव संप्रदायाच्या वेगळ्या विचारातून आहे.
श्री दत्तात्रय महाराजांकडे महानुभावांनी पाहिलं किती पाहणं देखणं आहे. तुम्ही दत्तात्रय महाराजांना फक्त भूताचा देव करून टाकला. महानुभाव मात्र श्री दत्तात्रय प्रभूंचे अमोघ दर्शन, ते दर्शन होण्याची नाही, झाले उरण्याची नाही. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या दर्शनानं कैवल्याला जीवात्मा जातो, ही कल्पना महानुभावांची आहे. तुम्ही मात्र दत्तात्रय महाराजांना भूताचा देव करून टाकला. बघा, दत्त मंदिरामध्ये सर्व भूत असतात. बस गृहीत धरलं, दत्त मंदिर म्हटलं की भूत असली पाहिजे. जिथे भूत आहेत ते दत्त मंदिर आहे. आणि भूत मोठी गमतीची हो, मोठी गमतीची हो. मी तर हिंडत असतो, पाहत असतो. बरं भूतामध्ये यांनाच का बरं भूत लागतात? यांना का लागते नाही? यांनाच लागतात फक्त. बरं माधुरी दीक्षितला भूत लागलं नाही, कटरीना कैफला लागलं नाही, काजलला लागलं नाही, यांनाच का लागतात? त्यांनाही लागलं पाहिजे ना. त्यांना लागलं म्हणजे आमच्या मंदिरात पावर काय चलती होऊन जाईल. कटरीना कैफला भूक लागला, आली निफाडच्या मंदिरात 1.25 महिना धरणार, काय गंमत राव आमची. पण तिला लागत नाही, यांना लागत. बरं हे राहून मंदिराचा नाश सगळ्या. बर काय गमतीची भूत. रतन मस्त पिशवी येऊन ठेवतात, बरोबर, कमरेचं कधी पदर बिदर खवतात, इकडे तिकडे पाहून घेतात कोणी आहे का नाही. मग वेणी बिनी तो बुचडा बिचडा सोडतात, मग माग हात बांधतात, मग मध्यभागी उभे राहिले का मग सोड रे दत्त्या रे काळ्या रे कान पडत दिल. तो काळा कस काय ठरवला तुम्ही? श्री दत्तात्रय महाराज काळे कधी होते बाबा? त्यांचा तर गौरव वर्ण आहे. ते काळे कस काय असू शकतात? काळ्या रे, खाईन रे, मारीन रे तुला. अरे बावळे येडी झाली का तू? असं होतं ते सगळं. काय कर, थकलोय रे जेव्हा मी आज, खरंच आवाजही थकलाय. माझी इच्छा होती मयंकराजावांनी बोललो ना, खूप बोलायचं, पण माझ्याच्याने मूळताच काही काम होत नाही. त्यातल्या त्यात उन्हाची आमची भेट होत नाही. त्यामुळे आज नाही म्हटलं तरी 6-7 तास उन्हात आहोत. त्यामुळे थकलेलं प्रकरण आहे. पण हे काळ्या रे कस काय म्हणतात, दत्यारी कस काय म्हणतात? अरे झाल्या चरित्रात सर्वज्ञ श्री चक्र पंचकुळाचार्य अग्र निवृत्ती कारका. पंचकुळाचार्याची गोष्ट ऐका. त्या राजा राहेरला जा, नांदेडच्या पुढे हा पंचकुळाचार्य, हा 5 कुळांचा आचार्य आहे. हा भूत झाला, एका माणसाला लागला, त्याला सकलदंडाने बांधून ठेवलेला होता. म्हशी फेकून देता होता, बैल फेकून देत होता, एवढी प्रचंड ताकद त्याच्यात आलेली होती. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज, अनेक भगत आले, वाणी आले, गंडे आले, तोडे आले, हा मात्र प्रत्येकाला उचलून फेकायचा. आला का त्याची मंत्र म्हणून दाखवायचा त्या भक्ताला. त्याला सांगायचं तू या मंत्रानं मला काढू इच्छितोस का? या मुळीने काढू इच्छितो का? हा गंडा मला देणार का? हा उतारा मला देणार का? आणि आलेली भगत वाणी बाबाश्री हात झटकून निघून गेलीत. आणि एक दिवस सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज त्या गावामध्ये त्या पाणी पात्रासाठी, भिक्षेसाठी त्यांनी प्रवेश केलेला आहे. पाणी पात्र करत करत आमचा देव श्री चक्रधर महाराज चालला होता. पाणी पात्र शब्दाचा करपात्र असा होतो. पाणी म्हणजे हात, लक्षात घ्या, हाताचं पात्र करणे. उपदेशी मंडळी, विनाकारण पूजा करताना कपाळाला ठोशे मारत नका जाऊ. अवघ्या महाराष्ट्रात सांगितली बाबा आपण ही गोष्ट, कपाळाला ठोशे मारायचे नाही. आमचे भलते 10 रुपये देता उसने, द्या ना. अहो 10 रुपये द्या, खिशात पैसेच नाही म्हणे, 10 रुपये द्या. 100 नाही, उपदेशी मंडळी, अन्य मंडळीचा काही संबंध नाही. बाबा भेटले की मग आम्ही नोट काढतो. मग ती अशी धरायची असते. मग अशी धरली, बरोबर ना रतन? अशीच धरायची असते ना, खरा बोल. हा, अशी धरली की बाबाच्या डोक्याला ठेव. का करायची? काय संबंध आहे इथे? काय धडकवायचा? काय बावळ्यावानी करता राव? ही अशी बरं नोट अशी धरायची? तुम्हाला दान द्यायची तरी अक्कल आहे? अशी धरतात नोट? लक्ष्मी अशी धरतात? दान द्यायचं की भीक वाढायची? काय करता तुम्ही? बाबाच्या कपाळाला लावून दान देणार का भीक वाढणार? काय करता? ठरवा अगोदर. काय करता? बाबाची पूजा करता म्हणजे दान देता का भीक वाढता? दान देताय ना, मग दान असं देणार का कात्रीत धरून? अरे तुम्हाला दान द्यायचं ना, तुम्ही दोन्ही हातात धरा ना. करपात्र, साधूचं करपात्र महत्वाचा आहे. आमचा देव श्री चक्रधर महाराज तिथला विषय. संकल्प सोडताना सुद्धा एकदम गधड्यासारखे संकल्प सोडता तू बाबा.
बस आपण एक तर संकल्प सोडायचीच आपल्याला अक्कल नाही. त्यातल्या त्यात आपण म्हटलोच ना संकल्प सोडात, मग सोडतात. बरं संकल्प सोडायचा असला ना, मोठी गंमत. मग तो हात धरतात. मग या बोटावर पाणी सोडतील. फक्त रतन करता उपदेश या. बाकीचं कोणाला नाही. बाळासाहेब, रतन या लोकांना, यांना संकल्प सोडायचं ज्ञान आहे. बाकीच्यांना काही संबंध नाही आपला. इथं पाणी सोडतील, इथं पाणी सोडतील. आंधळे आलेले कुठंतरी. हां, बरं. हां, ते काय सीताराम पाटील आहे. इथे इथे या बोटावर संकल्प सोडतील, या बोटावर संकल्प सोडतील असा. बाबा काय संबंध या बोटावर संकल्प सोडायचा? मानवा मंडळी, कृष्ण कथा सांगू शकतो आणि तो मला मला मुळात तर मात्र बाबांनी काल रात्री म्हणजे तब्येत खुश करून टाकली की पुढच्या वर्षी या भागामध्ये मला वाटतं भरवसलं माझं भागवत बाबांनी घ्यायचं ठरवलं आणि मला बाबांनी सांगितलं तुला आनंदाची बातमी देतो की पुढच्या वर्षी आपल्याला भागवत भरोसला घ्यायचा आहे. मी म्हटलं नक्की कृष्ण कथा सांगेल मी आताही सांगणार तुम्हाला कृष्ण कथा सांगणार. श्री दत्तात्रय महाराजांच्या आपलातून 2 गोष्टी सांगणार. परंतु या गोष्टी तुम्हाला समजल्या नाही तर मला असं वाटतं माझ्या निफाड तालुक्याला किंवा येवला तालुक्याच्या परिसरात मी दुःखी होत असतो की माझा परिसर किमान पक्षी या गोष्टी सुज्ञ असला पाहिजे. मी महाराष्ट्रात जर ज्ञान शिकवत असेल आणि माझ्या घरात जर सर्व वासुदेव असेल तर ज्ञान शिकवण्यात काही अर्थ नाही. आणि मग संकल्प कसा सोडला पाहिजे? या बोटावर संकल्प सोडण्याचा काय संबंध आहे? हा बोट म्हणजे हात नाही, हे बोट म्हणजे हात नाही, हे बोट म्हणजे हात नाही, हे बोट म्हणजे हात नाही. लक्षात घ्या, बोटांचे उद्योग वेगळे आहेत. ते बोट त्यांचे त्यांचे उद्योग करतात. हा, त्या बोटांवर कसं काय दान केलं जाऊ शकतं? या बोटाचा उद्योग वेगळा आहे. ही बोट नेहमी दाखवत असतं दुसऱ्याकडं. हे बोट काय काम करतं मग? हे दोषदर्शक. नेहमी दुसऱ्याकडे बोट दाखवायची सवय आहे आणि नको तिथं बोट घालून फाडायची सवय आहे. घेण्यान देण्याचं कोणाच चांगलं झालं का बोट घालून फाडायची असतात. या बोटाचं काम वेगळंच आहे. या बोटाचंही काम वेगळंच आहे. या बोटाचं तर तुम्हाला माहितीच आहे. हे असं केल्यावर काय आहे तुम्हाला माहितीच आहे. अंगठ्याचं काम तुम्हाला माहिती. या अंगठ्याचं काय? मग या बोटांचा संबंध काय संकल्प विधान करण्याचा? संकल्प विधान तर हातावर करायचा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या हस्तीचा दृष्टांत वाचा. सर्वज्ञ काय सांगतात ते? हत्तीचा पाय म्हणजे हत्ती नाही. आंधळे हत्ती पाहायला गेले मावल्या हो. आंधळे 5-6 आंधळे मिळाले आणि हत्ती पाहायला गेले. आंधळे जन्मताच आंधळे आहेत. हत्ती गावात आला म्हणून पाहायला गेले. आता आंधळे हत्ती पाहतील कसा तुमच्या मते? मग ते चापून पाहायला लागले आणि त्याला कसं आहे म्हणून. मग एका आंधळ्याच्या हातामध्ये त्या हत्तीची सोंड आली. ओरडला, अरे हत्ती मुसळा आहेस ना, मुसळासारखा हत्ती आहे. दुसऱ्याला मूर्खासारखा बोलू नको, कारण त्याच्या हातामध्ये तेव्हा पाय आला होता. त्याने हत्ती खांबा आहेस ना, खांबासारखा आहे. तिसरा त्याच्या हातात कान आला होता. त्याने त्याला बावळट दोघही, अरे हत्ती सुपा आहेस ना, सुपासारखा. हे साई वेगवेगळी चर्चा करायला लागली. त्याने ज्याला एकाला डोळा होता आणि ते डोळे असलेला तो माणूस आला, त्याने या सहांचं बोलणं ऐकलं. अरे तुम्ही समजता तो हत्ती नाही, तो हत्तीचा एक एक अवयव. ही अवयव जिथे एकत्र झालीत ना तो हत्ती आहे. लक्षात घ्या. हात ज्याला म्हणायचा आहे ना, हे सर्व बोट जिथे एकत्र आली ना तो हात आहे. हातावर संकल्प विधान करायचा आहे. हा, कधीतरी भगवद्गीतेच्या अगोदर विष्णू सहस्त्रनाम वाचा. अंगुलिका स्तोत्र नावाचं एक वेगळं स्तोत्र आहे. अंगुलिका स्तोत्र. या प्रत्येक अंगुळ्यामध्ये असलेली विधान, इथं असलेल्या जागा या वेगवेगळ्या आहेत. तुम्ही वाचा ना. हा हात सर्व बोटांनी मिळून इथे आहे. या हातामध्ये सर्व काही आहे. तुमचं भविष्य या हातामध्ये आहे. धनरेषा अंगठ्यावर असते का? मग धनरेषा करंगळीवर असते का? मग धनरेषा आपणच आपली आपली पाहत असतो का नाही नेहमी, की धनरेषा किती लांब गेली, किती क्रॉस झाली, किती खोलात गेली पाहतो. मग धनरेषा कुठे आहे? कुठे आहे? धनरेषा तळहातावर आहे. मृत्यू रेषा कुठे आहे? तुमची मरणाची रेषा कुठे? तळहातावर आहे. हा, बायकोची रेषा कुठे? किती बायका होतील, किती पोरं होतील, कुठे आहे? तळहातावर आहे, अंगठ्यावर नाहीये. हा, हे सर्व जर तळहातावर आहे तर देवही मिळवण्याकरताच साधनही तळहातावर आहे. हा, पांढऱ्या पायाचा, उथळ हाताचा का म्हणताय? या हातावरनं तर तुमचं जीवन पाहिल्या जात असतं ना. हा, पाहिलं जात असतं ना. तुमच्या हात सपाट आहे का? सपाट असेल तर तुमच्या हातामध्ये द्रव्य टिकणार नाही. हा, खोल जर इथं असला तर पैसा तुम्ही चांगला पाळून राहा. त्या हातावर आहे. मग संकल्प इथे झाला पाहिजे ना, इथे पाणी सोडलं पाहिजे ना. काही संकल्प तर रतन भलतेच बिलिंदर भाऊ, तेच ग्लास आणतात, तेच अंगठा बुडवतात आणि बाबाच्या अशा हाताला लावतात. मी म्हटलं बाबाच्या तोंडाला लावू नको, असा पाण्यात बुडवायचा. हे बावळे पण आहे.
असा कुठं आहे? काही लोक तर ग्लास घेऊन उभे राहतात, बाबाला सांगतात तुमचं बोट बुडवा. मी म्हटलं कंठाळात देईल, मला आंघोळ करायचीच नाही त्या ग्लासामध्ये उडी मारून एकाच बोटाला. आंघोळ करायची तर मोठा हौदान त्याच्यात बुडी मारेन, एकच ग्लासाने बोटं बुडवा. तुम्ही का बरं बोटं बुडवायची? आम्हाला संकल्प घ्यायचा नाही, तुला सोडायचा का? बरोबर आहे ना? संकल्प घेणे आणि सोडणे दोघातला बदल आहे ना. तुला सोडायचा आहे संकल्प, तू आमच्या हातावर सोड. आम्ही बोट बुडून का घ्यायचा? काही संबंध नाही आमचा. नाही मग थोडं पाणी टाका. का बरं थोडं पाणी टाका? 10 रुपये दिले ना, बाबाची पूजा केली ना, मग बाबाला सांगा आम्हाला वाटेल तेवढं पाणी टाकू आम्ही, होऊ द्या घर आमचं ओलं. अरे साधूच्या हातातलं पाणी जर तुमच्या घरात पडणार असेल ना, अनंत जन्माची पातक आणि अनेक कर्म तुमच्या घरातली नासून जाणार आहे. हो, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. त्या साधूच्या हातावर जर पाणी तुमच्या जमिनीवर पडत असेल, त्या जमिनीवर असलेली सर्व भूत असतील, प्रेत असतील, करणी असेल, दुःख असेल, व्याधी असेल, संकट असेल, दारिद्र्य असेल, निघून जाणार आहे. का त्या साधूच्या हातातलं पवित्र पाणी तुमच्या घरावर सांडणार आहे. सांडू द्या. त्या बाबाला सांगा 10 रुपयात आम्हाला तुमचा एक हात धुवायचा आहे. परत 10 रुपये पूजा करतो, तुमचा एक हात धुवायचा आहे. हा, तुमचा एक पाय धुवायचा आहे, तुम्हाला 10 रुपये देतो. दुसरा पाय धुवायचा आहे. आमची इच्छा, आम्ही 10 रुपयावरच करतोय ना. तुम्हाला संकल्प सोडता येत नाही, तुम्हाला गंध लावता येत नाही, तुम्हाला अगरबत्ती दाखवता येत नाही, दंडोत तर मोठ्या गमतीची घालतात. मात्र मानवभाव हा साधक. सर्वज्ञ चक्रधर महाराजांचं ते पाणी पात्र बघा कसं आहे. कपाळाला धडकून पूजा द्यावी की नाही मला माहित नाही, पण बाबाजी मलाच वाटतं मी आणि तुम्ही एकाच गुरुचे शिष्य आहोत. आपले मामाजी मात्र नेहमी दोन्ही हात पुढे करत असतात. दिलेली दक्षिणा, दिलेली वस्तू मामाजी मात्र दोन्ही हाताने घेत असतात. कारण आपली भिक्षा पात्र हे आहे. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी करपात्र करून भिक्षा मागितलेली आहे. राहेरची घटना असेल का अनेक ठिकाणची घटना असेल, हा, भंडारेकरांची लीळा घडलेली आहे. त्या भंडारेकराच्या लीळा चरित्रामध्ये आपल्या लीळेमधली ती घटना सर्वज्ञ पाणी पात्र करत होते. जे काय पाण्याचं पात्र घेऊन फिरत होते असा अर्थ आहे का? हाताला पाणी म्हटलेलं आहे, ते करपात्र आहे. सर्वज्ञ आपल्या हाताची झोळी करायची आणि भिक्षा करायची. या हाताच्या झोळीत जेवढं मागलं तेवढं मावलं. गावाच्या बाहेर नदीवर ते खडकावर ठेवायचं आणि तिथं सर्वज्ञ चक्रधर महाराजांचं भोजन व्हायचं. ही झोळी आम्हाला आमच्या देवानं दिलेली आहे ना. राहेरला सर्वज्ञ चक्रधर महाराज सकाळी सकाळी पाणी पात्र करत होते. रस्त्यानं चाललेले, ह्या बांधलेला लोखंडाच्या साखळदंडाने बांधलेला हा सावकाराचा पोरगा पिशाच्या बाधित झालेला ओरडला, सांगितला अरे मला सोडा. लोक आश्चर्याने पाहायला लागले, अरे हा इतकं चांगलं कधीच बोलत नाही, सोडा म्हणतोय, विनंती करतोय, मला माझ्या देवाच्या मागे जायचं, अरे मला सोडा रे. लोक घाबरली. ती काहींनी सांगितलं अरे हा असं बोलत नाही, हा चांगला बोलतोय, ते देव चाललेले त्या देवामागे याला जायचंय. दोघा चौघांनी त्या झाडाला बांधलेला सोडला आणि साखळ दंड घेऊन आता स्वामींच्या मागे निघाली. काही पावलावर गेल्यानंतर हळूहळू साखळ दंड निघाली आणि हा पिशाच्य बाधित हा मुलगा सर्वज्ञांच्या मागे अगदी मुकाटपणे चालला होता. सर्वज्ञ गंगेच्या तीरावर गेला. आहे स्थान. आता या गंगेच्या तीरावर पोहोचले. खडकावर पाणी टाकलं आणि हातातली भिक्षा त्यावर टाकली आणि तो पोरगा पाठीमागनं आली, त्याची नातेवाईकी आली. सर्वज्ञांनी त्याकडे पाहिलं. काय गंमत आहे, आमची भूत वर्ष वर्ष 2-2 वर्ष 10-10 वर्ष येणाऱ्या बाया मी सारख्या घुमणाऱ्याच पाहतो, सारख्या घुमतात. इथे ही लीळा बघा. तो पोरगा स्वामींना विनंती करतो, जिजी मी पंचकुळा आचार्य, मी 5 कुळाचा आचार्य, शिष्य परिवार आहे, परंतु शिष्य अभिमानास्तव माझ्याने आत्महत्या घडलेली आहे. माझा शिष्य फितावला, तो दुसरीकडे गेला. अभिमानास्तव माझ्याने आत्महत्येचं कृत्य घडलं आणि मी पिशाच योनीत गेलो. मला या योनीतनं मुक्त करा. सर्वज्ञ सांगतात, काय वाक्य आहे हो. महानुभावांनी वासनिकांपर्यंत हे वाक्य पोहोचवलं पाहिजे ना, नक्की पोहोचवलं पाहिजे ना. सर्वज्ञ त्याला सांगतात की पिशाचच्या आमच्या दृष्टीसमोर सुद्धा उभं राहू शकत नाही. मग ही काळे कस काय म्हणू शकते? कळे रे, दत्या रे, खाईन रे, मरीन रे, कस काय म्हणू शकते? सर्वज्ञ सांगतायत पिशाचच्या आमच्या दृष्टीसमोर सुद्धा उभं राहू शकत नाही. हात जोडून सांगतो, जिजी पंचकुळाचार्य. सर्वज्ञांचे आरोग्य नाव होते, भोजन होतं आणि सर्वज्ञ त्याला तो उष्टान्नाचा तो प्रसाद त्याला देतात.
खातो. सर्वज्ञ इतरांना सांगतात. मी बाकी लीळा सांगत नाही. मला लीळेतला संदर्भ तेवढा सांगायचा होता, की आमचा देव श्री चक्रधर महाराज जर सांगतो, की पिशाच्च आमच्या दृष्टीसमोरही थांबत नाही. ही काळ्यारे आणि दत्तारे कसं काय म्हणू शकतात? जे दत्ताची मंदिरं तुम्ही कशा करता केलीत? घुमण्याकरता करून टाकलीत. बस. दत्त महाराजांची चिठ्ठी गळ्यात. चिठ्ठ्याचं भलतं येड आमच्या नाशिककरांना. बस. ₹10 चिठ्ठी, ₹10. ए बावळ्या हो, मी लहान होतो. 18 वर्षाचं वय होतं आणि मी महंत झालो. त्याही वेळेला विक्षिप्तच होतो. 18 वर्षाचं वय होतं. माझं महंत झालो. आणि मग आमच्या मंदिरामध्ये चिठ्ठी विकल्या जायची ₹1. मग आमचे बाबा चिठ्ठी बांधायचे, सुकन्यालाही बांधायचे, चालायचे. बाबा मला म्हणायचे, "अरे, महिन्याला ₹10,000 आपल्या मंदिराला उत्पन्न आहे. किमान चिठ्ठ्या बांधत जाय. अमावस्येला 2-4 चिठ्ठ्या ऐकल्या, की तुला तेवढे ₹5-10 मिळतील." 1986 ची गोष्ट आहे. तेवढेच मिळतील. ते भलती पीडा वाटायची मला. एवढी पेटी होती. माझ्याजवळ अजून आहे ती पेटी, एवढी लोखंडाची पेटी होती. त्यात ते भोजपत्राची पानं, कागद, दोरा, बस चिठ्ठ्या. बाबा मात्र अगदी प्रामाणिकपणे पेन घेतला का त्या चिठ्ठीवर लिहायची. अगदी पंचावताराची दाही, दत्तात्रेयची दाही, दत्तात्रेयची दाही, असं बाबा लिहायची आणि मग चिठ्ठी बांधायची. बाबांनी मला 2-4 वेळेला रागवले. मला सांगितलं, "मूर्खासारखं करू नको, चिठ्ठ्या बांधत जा काहीतरी दिवसाच्या 2-4." मी म्हटलं, "ठीक आहे, बांधत जाऊ." इतका संताप झाला. ती पेंटी उचलून नेली. पलीकडे धाब्याचं घर होतं प्रेममुनी बाबा, पडकं त्याच्यात मध्ये नेली. म्हटलं, "मरू दे, जाऊ दे, आता चिठ्ठ्याच लिहितो." ते सगळे कागद घेतले आणि प्रत्येक कागदावर लिहून टाक, "तुझं दुखतं मी काय करू, तुझं दुखतं मी काय करू, तुझं मार जाय." त्याच्यात बांधल्या चिठ्ठ्या. संध्याकाळी 10-12 चिठ्ठ्या बाबा पुढे नेऊन ठेवल्या. बाबा म्हणे, "पायवर कसा चांगला वागला तू." म्हटलं, "बांधा गळ्यात, मर दे, जाऊ दे." बांधल्या. शेळीची चिठ्ठी, बैलाची चिठ्ठी, कुत्र्याची चिठ्ठी, सरे चिठ्ठ्या गळ्यात बांधल्या. तुमचा चिठ्ठीवर विश्वास आहे आणि माझा विश्वास आहे त्या देव श्री चक्रधर महाराजाच्या दरबारात गेल्यानंतर दास्याचा. ती माती कपाळाला लावा. कशाला चिठ्ठी आणताय? ती माती कपाळाला लावा. आमचा मानवाव पंथ आहे. आम्हाला आजार झालेत ना, आम्हाला इंजेक्शन दिल्या जात नव्हतं. आमचा कालखंड असा गेलेला आहे. प्रेममुनीचा आमचा असा कालखंड गेलेला आहे. आम्हाला गोळी मिळत नव्हती, आम्हाला गोळी दिल्या जात नव्हती, इंजेक्शन दिल्या जात नव्हतं. त्या अगोदरचा कालखंड आमच्याही अगोदरचा आम्ही आमच्या पूर्वजांचा पाहिला. हो, ताप आला ना मावल्या हो, बाबा राहायचे प्रमुख. त्यांची चप्पल सांभाळायला सुद्धा एक शिष्य राहायचा. हा, तो वशिला लावा लागायचा. त्याला सुद्धा बाबा बाबा करायचं. चप्पल सांभाळणाऱ्याला त्यालाही सांगायचं, संध्याकाळी तुझे पाय दाबून देईल, 5 मिनिटं चप्पल दे फक्त बाबांची. मग ती बाबांची चप्पल आम्ही गपचूप लपून न्यायची. ज्याला ताप आला ना, ती चप्पल डोक्यापासून पायापर्यंत 5 वेळेला उतरवली की ताप उतरून जायचा. हा, बाबा निघालेत ना, लक्ष ठेवायचं. पोट दुखतं का, डोकं दुखतं का, बाबा निघालेत की बाबांच्या पाऊलखुणा उमटलेल्या त्या माती उचलायची, बांधून ठेवायची. पोट दुखतं का, ती माती खायची. डोकं दुखतं का, कपाळाला माती लावायची. कंबर दुखतं का, बरं व्हायचं. आम्ही लोकांनी गोळ्या घेतल्या नाही. या पुढे जाऊन सांगू थोडस. आमचे मार्गाचे प्रमुख अधिकारी असायचे ना, यांना लघुशंका करण्याची सुद्धा म्हणजे भीती होती. हे इतक्या सावधपणे लघुशंका करायच्या की त्या कुणालाही दिसू नये म्हणून. याचं कारण होतं, महारोगासारखी रोग आमच्या पंथात साधकांना झाली असतील तर लक्ष ठेवायचं. 6-6 महिने लागायचे की बाबांनी लघुशंका कुठे केलेली आहे यावर लक्ष ठेवावं लागायचं. आणि अशी 5-6 महिन्यानंतर कुठेतरी ती गोष्ट संधी मिळायची आणि लघुशंका केलेली ती जागीची ती माती ती गोळी करून 2-3 दिवस घेतली का महारोगासारखे रोग सुद्धा बरे झालेले आहेत आमच्या मानवाव साधकांना. हा, तुम्ही माती लावा देवाच्या पाय त्या देवाच्या मंदिराची. तुमच्या चिठ्ठ्यांवर विश्वास आहे. माझं मत आहे, ती माती कपाळाला लावून पहा. तुमचा रोग बरा होतो का नाही, तुमचे भूत पळतात का नाही, तुमची पोटदुखी बंद होते का नाही. नाही करत ना. परंतु महानुभावांच्या साहित्यामध्ये मात्र या गोष्टी पाहायला मिळतात. दत्तात्रयाबद्दल बाबा श्री दत्तात्रयाबद्दल कधीतरी एक वेळेला सह्याद्री वर्णन नावाचा ग्रंथ एक वेळेला लावू. सह्याद्री वर्णन नावाचा ग्रंथ, उद्धव गीता नावाचा ग्रंथ, उद्धव गीतेमध्ये श्री दत्तात्रय महाराजांचं ही 24 गुरूंचं आख्यान पाहिलं ना बाबा, काय अफलातून आहे हो. श्री दत्तात्रय महाराजांना मांडलं ज्या समाजाला पुढे, ज्या समाजानं, तिथे उद्धव गीतेमध्ये जाऊन पाहावं लागेल. हो, जाऊन पाहावं लागेल. श्री दत्तात्रय महाराजांनी केलेली 24 गुरु आणि याच्या पुढचा 25वा गुरु जो उद्धव गीताकारांनी मांडला, अतिशय देखणा आहे. उद्धव गीताकार सांगतात की श्री दत्तात्रय महाराजांनी प्रेताला गुरु केलं होतं. प्रेताला, मुडद्याला. काय गंमत आहे. तुम्ही माणसाला गुरु करणार,
श्री दत्तात्रय महाराजांनी मुडद्याला गुरु केलं होतं, त्या प्रेताला गुरु केलं होतं. त्या प्रेतामध्ये सुद्धा श्री दत्तात्रय महाराजांना शिकण्यासारखं वाटलं. कारण आहे, प्रेत जितकं निरालंबी असतं, निराभिमान असतं, तितकं तुम्ही असलं पाहिजे. बघा, काहीच नाही. ते प्रेत किती मस्त गमतीचं आहे आणि किती स्वार्थी आहे. प्रेत खरंच सह्याद्री वर्णन किंवा उद्धव गीता बाबा लावण्याचा योग आला ना मला 5-7 दिवस, म्हणजे उपदेशन करता नाही, अन्यन करता सुद्धा त्याची गरज आहे. का काय गमतीचं प्रेत सांगितलं की ते शरीर जेवतं कोण? जीवात्मा का तोंड? चव कोण घेतं? जिबली का जीवात्मा? जिबली. बरोबर आहे ना? बिडी कोण पितं? ओठ. नाकात नथ कोण घालतं? नाक. डोळ्याला चष्मा कोण लावतं? डोळा. बरोबर आहे ना? साडी कोण नेसतं? एक केस कोण विंचरतं? तोंडाला पावडर कोण लावतं? हे सर्व शरीर आहे, आत्म्याचा काही संबंध नाही. परंतु या केलेला प्रत्येक क्रियेचा दोष कुठे लागतोय? कोणाला लागला? शरीराला का आत्म्याला? आत्म्याला. हा, भोगल्या कोणी गोष्टी? शरीराने. दोष कोणाला लागला? आत्म्याला. पण तुझे शरीर बघा जाताना कसं मुक्त होऊन जातं, मस्त आंघोळ पांघोळ करून जातं, काही घेणं देणं नाही आता त्याला. संपलं, त्याचं काम संपलं. मजा केली, हौस केली, सर्व केलं, सरे हात मोकळे केले, आंघोळ पांघोळ करून गेली. बरं, जाताना पायी सुद्धा जात नाही. केवढं भामटाड आहे ते. 4 लोकांच्या खांद्यावर जातो. हा, किती निरालंबन आहे. कशाचीच त्याला डागच लागलेला नाही त्याला. हे अरे, तुम्हाला हे जगता आलं पाहिजे. श्री दत्तात्रय महाराजांनी त्या प्रेताची गंमत पाहिली की सर्व उपभोग त्या शरीराने केली. भूक लागली शरीराला लागली, थंडी वाजली शरीराला लागली. दश इंद्रियांनी आपली हौस मौज करून घेतलेली आहे. याच्या जीवात्म्याचा काही संबंध नाही. आणि संबंध असेल तर दोघांचाही आहे, शरीराचाही आणि आत्म्याचा आहे. दोघांनाही तेवढाच त्रास व्हायला पाहिला होता. पण शरीर मात्र त्याचा कुठलाही वाटेकरी होत नाही. ते सरळ सांगतात, तू तुझं तुझं पाय, मी चाललो आता खांद्यावर बसून. मस्त खांद्यावर बसून जातं. हा, दत्तात्रय महाराजांनी सांगितले, शरीरासारखं तुम्हाला या प्रेतासारखं वागता आलं पाहिजे की सर्व 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 काही असू नये, तुम्हाला त्यातनं वेगळं राहता आलं पाहिजे. तुम्ही तर प्रत्येक गोष्टी चिटकलेल्या आहात. प्रत्येक गोष्टी, पोरात चिटकले, पोरीत चिटकले, जावयात चिटकले, नातात चिटकले. कालपासून ते कालपर्यंत ते बेनं पाहिलंच नव्हतं. जावई अकस्मात पाहिलं की त्या जावयाचं प्रेम उफाळून येतो. पहा तुम्ही, ते आल्यानंतर पाहुणचार, ये सासर त्याच्या पाया पडतो. हे पोरीचा भाऊ बघा, त्याच्या मागे दाजी दाजी काय बावळ्या कानठळातले, कायचा दाजी आला. काल पण त्याचं तोंड पाहिलं नाही, गुटखा घालून मोकारी आणतं, काय चष्मा लावतो, काही कपडे घालते, आंघोळ करत नाही, चड्डी पाटली, बन्यान पाटली दाजी. कालपर्यंत तोंड पाहिलं नाही त्याचं. बघा ना, तुमचा आलिंबन बघा, तुमचा चपलीत आलंबन आहे, तुमचा बायकोत आलिंबन आहे, पोरीत आलिंबन आहे. पोरा त्या शरीराचं कोणाचंच नाही. सोडलं का तो एका मिनिटात कोणाचाच नाही, चालला. याचं वेगळं अजून आहे. तुम्ही तिथं ठेवलं ना, तुम्ही त्याला गंध लावला तरी ते प्रेत हसत नाही. त्याच्या गळ्यात माळ घातली त्याला आनंद नाही, त्याला नवे कपडे दिले त्याला अजिबात सुख नाही. त्याला त्या लाकडांवर ठेवून पेटवत असताना सुद्धा ते शरीर कधी ओरडलं का, मला चटके बसतात, मीठ टाका, तेल टाका, थंड पाणी करा, गरम पाणी करा? काय करतात ते? काहीच नाही करत. तुम्हाला तसं राहता आलं पाहिजे. श्री दत्तात्रय महाराजांची गुरु आहे. श्री दत्तात्रय महाराजांनी वेश्येला गुरु केला. हो, तुम्हाला कळाला काही? वेश्येला गुरु करावा का दत्तात्रय महाराज? या पृथ्वीला गुरु केला. या पृथ्वीला तुम्ही केला का? कधीतरी या मातीच्या पाया पडलात का? तुमचं मान हल्ली का? तुमची देवा पुढे मान हलत नाही, गुरुं पुढे हलत नाही. कमीत कमी या मातीपुरी नतमस्तक झालात का? श्री दत्तात्रय महाराजांनी या पृथ्वीला गुरु केलेला आहे. या पृथ्वीवर खड्डे खोदल्या गेलीत, संडास बांधल्या गेलीत, घरं बांधल्या गेली, परंतु या पृथ्वीने कधी तक्रार केलेली नाही. कधीच तक्रार केलेली नाही. कधीच नाही की माझ्यावर इमारत बांधली म्हणून तिला आनंद नाही, मंदिर बांधलं म्हणून आनंद नाही, संडास बांधली म्हणून दुःखही नाही, संडासच्या टाक्या बांधल्या म्हणून दुःखही नाही, विहीर खोदली म्हणून तिचं कधी पोट दुखत नाही. बघा, पाटक खोदलेत म्हणून तिचं कधी डोकंही दुखलं नाही, पोटही दुखलं नाही, कधी जुलाबही नाही. ती उन्हाळ्यात उभी राहते, पावसाळ्यात पाऊस पडतो, खळाळून पाऊस वाहतो, थंडीत थंडी पडते, कधीच कधीच नाही. श्री दत्तात्रय महाराजांनी सांगितलं की या पृथ्वीतले हे गुण मला आवडलीत. हा, सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभो जयाज. कधीच ती हिवाळ्यात म्हटली नाही मला थंडी वाजली. पृथ्वी सारखं साधकाला राहता आलं पाहिजे. हिवाळ्यात तिला थंडी वाजत नाही, उन्हाळ्यात तिला ऊनही लागत नाही. कोणी खड्डा खोदला तर वाईटही वाटत नाही, कोणी मंदिर बांधलं तर आनंदही होत नाही. कोणीतरी तिच्यावर नारळ फोडत असताना खोबरं खाऊन घेतो, कचरा टाकून जातो, तरी ती रडत नाही. उकेरेडा
केला तरी ती दुःखी होत नाही बघा. पृथ्वीला गुरु केला हो. 24 गुरूंचा आख्यान श्री दत्तात्रय महाराज या जीवात्म्यांकरता सांगतात. केवळ आत्मउद्धार नाही, तुम्हाला जगता आलं पाहिजे या जगण्याकरता सांगितलेला मंत्र आहे. आम्ही मात्र अज्ञानानं पीडित झालेली माणसं होतो. तुम्ही लीळाचरित्र तुमच्या मानवांच्या घरामध्ये नाही आहे. तुमच्या घरामध्ये सर्व विषाच्या बाटल्या आहेत. बस डावण्या आलं का तू वेगळं औषध आहे, बुरी आली का वेगळी औषध आहे, ते द्राक्ष फुगलं पाहिजे म्हणून वेगळी औषधं, लाईनशीर औषध आहे. आणि दररोज सकाळ संध्याकाळ दुकानदाराच्या चक्र्या मारणं चालूच आहे. तो दुकानदार हाडाड करतो तरी दुकानदाराकडे जाऊन उधारी मागायची आमची तयारीच आहे. कधीतरी बावळ्या लीळाचरित्र तुझ्या घरात आण, सकाळी त्याच्यावर डोकं ठेव. तुला सुचत नसलं ना, डोक्यावर घेऊन बस 5 मिनिटं, डोळे लावून घे. तुझ्या डोक्यामध्ये कचरा निघून जाईल. एक वेळेला कचरा निघून गेला की शुद्ध डोकं झालं का आपोआप तुझ्या असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर लीळाचरित्रातनं तुझ्या डोक्यात पाझरणारी आहे. तुझ्या घरात लीळाचरित्र. तुला भीती वाटते ना, भगवद्गीता खिशात ठेव. आहे तुझ्या खिशात भगवद्गीता. चिठ्ठ्या काय गाड्यात घालतो, भगवद्गीता खिशात ठेव. पाय तुला भूत तुझ्या जवळ येतं का? नाही आहे ना. भगवद्गीता घ्यायला आमच्या 2 रुपये नाही. खिशामध्ये मोबाईल आहे, चिठ्ठ्या आहेत, चाठ्ठ्या आहेत, पोराची फोटो, पोरीची फोटो, बायकोची फोटो, लपड्याचे फोटो, विचारूच नका. फोटो किती फोटो विचारूच नका यांची. ती फोटो आहेत एवढं मोठं गठुडं, उदाऱ्याचे फोटो सर्व खिशात. बावळ्या, या गर्दीमध्ये एक भगवद्गीतेचं पुस्तक सुद्धा तुझ्या खिशेमध्ये ठेव. तुझे संकट, दारिद्र्य, तू जिथे जिथे मोहात फसला, चोरीचा मोह, फसवण्याचा मोह, लबाडीचा मोह होत असेल ना, त्यावेळेस ती भगवद्गीता तुला मोह ग्रस्त होऊ देणार नाही. भगवद्गीता आहे नाही ना. लीळाचरित्र फक्त मानभावानी वाचावं, साधू लोकांनी वाचावं, ज्यांना मरायचं आहे, देव मिळवायचं त्यांनी वाचावं. आपला काही संबंध आहे? आपली चिठ्ठी घातली की हिंडले आपली बोकड्यावरी. बावळ्या, लीळाचरित्रामध्ये सर्वज्ञ चक्रधर महाराजांची एक लीळा इतकी देखणी आहे बाबा. मी अनेक वेळेला महाराष्ट्रात सांगितले की सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज हिवाळ्याचे दिवस होते, मोठ्या पहाटचा प्रवास करत होते. 5 वाजलेली होती. गावाच्या बाहेर गेल्यानंतर सर्वज्ञांनी विचार केला, थोडासा आराम करूया. आता आराम कुठं करायचा हो? गावाच्या बाहेर असलेल्या उकिरड्याकडे पाहिलं तर उकिरड्याला कुत्र्याने असा खोपा केलेला होता. कुत्रे उकिरडेच राहिलेले नाही आता. त्या उकिरड्याला असा खोपा कुत्रे करून ठेवायचे. सर्वज्ञांनी तो उकिरड्याचा खोपा पाहिला आणि सर्वज्ञ त्या खोप्यात जाऊन झोपून घेतला. दिवस उगवला तसे मायमावल्या चुलीचा राग पुंजा भरून त्या उकिरड्यावर आणून टाकत होत्या. तो राग पुंजा जसा जसा टाकला जात होता तशी तशी मध्ये उब येत होती आणि सर्वज्ञ मोठ्या मोठ्याने मस्त घोरत अगदी छान झोपलेले होते. झोप झाली. शेजारी त्या शेकोट्या पेटवल्या, लोक बोलत होते, गप्पा मारत होत्या आवाजानं. सर्वज्ञांची झोप संपली. डोळे उघडले आणि सर्वज्ञ खाडकन उठून उभे राहिलेली आहे. उभं राहिल्यानंतर त्या खोप्यामध्ये होते. उभे राहिले म्हणून तो उकिरड्या घेऊनच उभे राहिले. ते शेकोटीवर बसलेले माणसं पहा तुम्ही, गमती बघा. लीळाचरित्र खरंच वाचा यार. तुम्ही वाचा. तुम्ही वाचल्याशिवाय तुम्ही वाचणार ना. तुम्ही मरणार, नक्की मरणार. तुम्ही वाचा. तुम्हाला वाचायचं असेल तर वाचावं लागेल. सर्वज्ञ उभे राहिले. ती शेकोटीवरची माणसं म्हणले, अरे उकिरडा वियाला. उकिरडा प्रसूत झाला. उकिरडा वियाला. उकिरड्यानं पोराला जन्म दिला. अरे पोरगा केवढा राहील रे? उकिरडा वियालाच म्हटला म्हणजे प्रसूत झाला असं म्हटलं तर लहान पोरग पाहिजे ना. 25-27 भीतरी दिसे वय म्हटलेला. सर्वज्ञाचं 25-27 वर्षाचं वय आहे. त्या उकिरड्यातनं उभे राहिलेली आणि बावळे शेकोट्यावर शिकणारी म्हातारे तरुण म्हणतात, उकिरडा वियाला. उकिरडा प्रसूत झालेला आहे आणि त्याला पाहना केवढा माणूस जन्माला. काय मूर्ख दुनिया. बाबू, सर्वज्ञांनी उठले आणि सर्वज्ञ निघाले, रस्त्याला निघून गेली. सगळ्या गावात चर्चा पसरली की उकिरड्याला माणूस झाला म्हणून. आता विद्वानांकडे गेली, गावातल्या पंडितांकडे गेली. त्यांना सांगितलं अशी अशी घटना घडली की उकिरड्याला माणूस झाला. त्यांनी लागली, पंडितांनी पुस्तकं काढली आणि शोधायला लागली की म्हणजे उकिरड्याला माणूस झाला म्हणजे काय झालं बा नेमकं, संकट एक काय. आमचा धंदा जे हो, तुम्ही काही सांगा, आम्ही तुम्हाला काही सांगू, आमचा धंदा जे. आम्ही लागली, डोळे गरागरा फिरवली. सांगितलं, अरे बाप, उकिरड्याला पोरगा झाला म्हणजे गावावर फार मोठं संकट येणार. त्यांना लोकांनी सांगितलं, असं त्यांना काय करावं लागेल, 7-8-10 दिवस यज्ञ करावं लागेल, होम करावं लागेल, हवन करावं लागेल, पंक्ती करावं लागेल. गावात वरंगण्या चालू. बस वरंगण्यावर जोरच असतो. मग लगेच बस पावती पुक छापा, लगेच मंडप टाका, आचारी पा,
बस लगेच विटाना होम हवन सुरुवात झालं, बाजार चालू झाला, पुढारी 2-4 टोप्या बिप्या घालून फिरायला लागले. गावातले आम्ही आहोतच ना, आम्हाला काय आहोत त्याच्यात त्याच्यात ते काही जाळा ना, अख्खं घर जाळा ना तुमचं. आमचं जळायला नकोय फक्त. होम चालू झाले मस्तपैकी अगदी. पंक्ती चालू झाल्या. शेवटच्या दिवशी महाप्रसाद 10 गावची लोक आलेली होती. सर्वज्ञ चक्रधर महाराज सांगतात, बाई आम्ही सुद्धा त्या पंक्तीत जाऊन जेवण करून आलो. पहा काय गंमत आहे. अरे काय बावळे पण आहे का? या अज्ञान समाजाचा अज्ञानत्व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी लीळा चरित्रामध्ये असं सांगतायत. समज करून घ्या. सर्वज्ञांचा विचार कसा होता तो. महाराष्ट्री असावे. मी आज सकाळीच माझं रेकॉर्डिंग होतं ढोऱ्या डोंगराबद्दलची मला माहिती सांगायची होती. 1235 पासून ढोऱ्या डोंगरात महानुभाव जातो. 1235 पासून ढोऱ्या डोंगराला आम्ही शिदोऱ्या बांधून जायला लागलो. बाबा अतिशय दुःखाची गोष्ट आहे. 1235 पासून पहिले वैराग्य देव आपले गेलेले आहेत. आचार्य श्री नागदेवांची पुत्र वैराग्य देव 13-14 वर्षाच्या वयामध्ये ढोऱ्या डोंगरात त्यांनी देवाकरता स्वतःच जीवन समर्पित केलं. सकाळीच बोलत होतो मी याबाबत. 9:07 झाली. काय हा स्वयंपाक काय हा किती वाजेला थांबू नेमकं. नाही मी माझा 1-1 मिनिटं पुरा करेन. स्वयंपाक नको गार व्हायला. कोणाचा? मी सकाळी बोलत होतो ढोऱ्या डोंगराबद्दल. वयाच्या 13व्या-14व्या वर्षी या लोकांनी तिथं देहक्षेपण केलेला. आम्ही गेलो नाही ढोऱ्या डोंगराकडं. तुम्ही गेलात कधी वासनिक मंडळी शिदोऱ्या बांधून पार्टी करायला? कधीतरी ढोऱ्या डोंगरात जाऊन रडलात? आम्ही का तुला भेटायला येऊ शकत नाही म्हणून रडलात कधी? नाही रडलात. रडायला पाहिजे होतं. रडल्याशिवाय देव मिळणार नाही. मी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांबद्दल मला एक जाता जाता मी सोडून दिलेला विषय होता. मी म्हटलं वेळ कमी पडतोय म्हणून जातोय. बाबा रे श्री दत्तात्रय प्रभूंना मागायचं असेल तर काय मागितलं पाहिजे हा माझा आग्रह आहे. तुम्ही दत्तात्रय प्रभूंना मागायचं काय? सहस्त्र माझा आत्ता महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम होता. मी आता गेल्या 10 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभागाचा कार्यक्रम होता. सज्जनो माझ्या निफाडकरांना या गोष्टी मी सांगत नाही. मला असं वाटतं सांगू नये. आपले बाहेरचे उद्योग आपण करावे. मी 92 दिवस कार्यक्रम केलेले आहेत भागवताचे. आज सलग 92 दिवस. परमेश्वराने 92 दिवसात माझा आवाज खराब होऊ दिला नाही. तुम्हाला आजार आहेत का नाही माहित नाही. मला दररोज 2 वेळेला इंजेक्शन लागतं. तुम्हाला आजार आहेत का माहित नाही पाटील मंडळी. माझ्या शरीरामध्ये 6 स्टेंट टाकलेले आहेत हृदयात. 6 काही होत नाही मला. मी रात्रीतनं 1250 किलोमीटर प्रवास केला होता. 1250 सकाळी 9 वाजता गेलो. संध्याकाळी रिद्दीपूरचं प्रवचन केलं. विजूला माहिती आहे प्रवचन केलं. रात्री 11 वाजता निघालून सकाळी 7 वाजता निफाडला होतो. काही झालं नाही. मला सर्दी होत नाही, गुडघा दुखत नाही, पाठ दुखत नाही, काहीच होत नाही. काही होत नाही याचा अर्थ काय? माझा देव श्री चक्रधर महाराज मला काही होऊ देत नाही. हे महत्वाचं. 92 दिवसात आवाज नाही खराब झाला, सर्दी नाही झाली, काहीच झालेलं नाही. महाराष्ट्र सरकारचा कार्यक्रम केला सज्जनो. आत्ता 10 दिवस झाले. सांस्कृतिक विभागाचा कार्यक्रम होता. 9 लोक इतर संप्रदायाची होती. 9 एकटाच होता मानभावचा. बस सर्व पट्टीचे विद्वान होते. एकटाच महानुभावाचा माणूस होता. शेवटच्या दिवशीच होतो. शेवट करायलाच मला बोलवलं होतं. बरं श्री दत्तात्रय महाराजांबद्दल मी तिथे रिद्दीपूरला बोलायचं होतं. कारण रिद्दीपूरला गेलात ना तुम्ही, ती रिद्दीपूरचं एक वैशिष्ट्य आहे. ती जमदाग्नीची भूमी आहे. जिथं जमदाग्नीचा आश्रम होता, रेणुकेचा आश्रम होता, जिथं रेणुका आणि जमदाग्नी राहत होते, जिथे सहस्त्रार्जुन गेला, ती कामधेनू मागितली. त्या कामधेनीच्या स्तनात लाखो सैनिक निघाली. युद्ध घनघोर झालं. रक्ताचा पाठ वाहिला. त्या रिद्दीपूरचं गाव त्या पाठ रक्ताचा वाहिला म्हणून रिद्दीपूर पडलंय बघा. मी मागे एक वेळेला तुम्हाला सांगितलं असेल,
ज्या प्रल्हादाची हिरण्यकश्यपाची तुम्ही गोष्ट ऐकली असेल, त्या त्या नरसिंहाला पापातनं मुक्त होण्याकरता, ब्रह्महत्येच्या पापातनं मुक्त होण्याकरता तिथे जावं लागलं होतं रिद्धिपूरला. करशुद्धीकर नावाचं तीर्थ तिथे आहे, ते तळ होतं. हा नरसिंह तिथे गेला होता. ब्रह्महत्येचं पातक घडलं म्हणून आपली हात धुतलेत आणि ब्रह्महत्येच्या पातकातनं मुक्त झाला ते रिद्धिपूर. सहस्त्र अर्जुनाला 1000 हाताचं बळ दत्तात्रय महाराजांनी दिलं होतं आणि 3 गोष्टी सांगितल्या होत्या. तू स्त्री हत्या करू नको, तू ब्रह्महत्या करू नको, तू गो हत्या करू नको. आणि त्यांनी 3ही गोष्टी तिथं घडल्यात आणि तिथं त्याच्या 1000 हातांचं बळ गेलं ते रिद्धिपूर. हा सहस्त्र अर्जुन मला नेहमी लोकांना समजून सांगायचा असतो. सज्जनो, तुम्ही खूप देवधर्म करता. माझ्या मंदिरात येणारा प्रत्येक माणूस त्याच्या बायका पोरांच्या तोंडातला घास काढून तिथे आणत असतो. 10 रुपयाचा विडा घेतो, त्याच्यावर वरून 10 रुपये ठेवतो, सुपारी ठेवतो, देवावर ठेवून खूप प्रार्थना करतो, दंडोत घालतो, बसतो. आणि त्यावेळेला ती वेदना होत असते की स्वतःच्या लेकराच्या हातात हा 10 रुपये देत नाही. बायकोनं 10 रुपये मागितले तर देत नाही, परंतु इथे पटकन नारळ घेईल, विडा घेईल, त्याच्या 10 रुपये ठेवेल, बाबा भेटले की बाबांची पूजा करेल आणि नतमस्तक होऊन तिथे बसेल. फक्त याला मागता येत नाही, एवढी ज्याची चूक होते. हा इथं येऊन हे सर्व करतो, फक्त मला मागता येत नाही. मागता आलं पाहिजे. सहस्त्र अर्जुनाला सुद्धा मागता आलं नाही. माय बापू, तुम्हाला मागता आलं पाहिजे. हा सहस्त्र अर्जुन जन्माला आला, राजपुत्र आहे, राजाचा पोरगा, एकुलता एक. जन्माला आला तर हातच नाही आहेत. इथून पुढे मोठा झाला, तारुण्यात आला, बाप मेला, प्रधानानं सांगितलं तर राज्याभिषेक करावा लागणार आहे आणि याला राज्याभिषेक करण्याची वेळ आली आणि याने सांगितलंय, बाबा रे, नाही कार्तिवीर्य नाव आहे याचं, बरोबर. हा, याला दुंडा हात आहे. याने सांगितलं, बाबा रे, मला हात नाही, मला राज्यगादीवर बसायचं नाही. प्रधानानं सांगितलं, तुम्ही फक्त बसा, आम्ही राज्य चालवणार आहोत. तरी याने मात्र सांगितलं, नाही, जेव्हा युद्ध होईल, परकीयांचं आक्रमण होईल, तेव्हा मी दुंडा घरावत असेल आणि सैन्यांच्या भरोशावर मी आक्रमण परतावून लावू शकत नाही. मला ते राज्य नको. राज्य वैभोगाचा त्याग केला आणि हा जंगलाच्या दिशेनं देवाच्या शोधात निघाला. सह्याद्रीच्या डोंगरातनं फिरता फिरता त्याला दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं. महाराजांना विनंती केली आणि महाराजांच्या आश्रमात आता महाराजांच्या सेवादास्याकरता राहिला. तिथलं सेवादास्य आपल्या दुंडा हातानं होईल तेवढं करायचा आणि यातलं दास्य त्यांनी पत्करलं की दररोज सकाळी श्री दत्तात्रय महाराजांनी स्नान केलं की त्या केसांना धूप दाखवायचा. तुम्हाला टायमिंग कळायला पाहिजे मंडळी. सुसूत्र पद्धतीने जगा. तुम्ही सुसूत्र पद्धतीने जगत ना, तुम्हाला जगत. भूक लागली नाही ना, तंबाखू खात असेल, तुम्हाला टायमिंग कळत नाही, टायमिंग कळायला पाहिजे. हो, दत्तात्रय महाराजांचे भक्त असाल ना तर दत्तात्रय महाराजांसारखं वागा. श्री दत्तात्रय महाराज सकाळी उठतात, मेरुवाळचं स्नान करतात, कोल्हापूरला भिक्षेला जातात बरोबर 12 वाजता. बरोबर 12 वाजता जा कोल्हापूरला. आत्ताही 12 वाजे 11:30 पासून तर 12:15 पर्यंत कुणीही गेला तर कोल्हापूरकर भिक्षा वाढत असतात. त्याला कारण आहे, त्यांना माहिती आहे कुठल्या वेशात श्री दत्तात्रय महाराज येऊन जातील. यामुळे ती लोक भिक्षा वाढल्याशिवाय रिकाम्या पात्रांना कुणालाही पुढे जाऊ देत नाही. बरोबर 12 वाजता जातात भिक्षेला. भिक्षा करून पांचाळेश्वरला दुपारच्या जेवणाला बरोबर पोहोचतात. बघा, 11:30 11:45 भिक्षा झाली की 12च्या आरतीला जेवणाच्या वेळेला बरोबर पांचाळेश्वरला असतात. बरोबर, अगदी. जोळी धुवायला मात्र त्या मनसळला जातात. संध्याकाळी निद्रेला परत माहूरला जातात. काय गंमत आहे दत्तात्रय महाराजांची टायमिंग पाळायची. एक युग नाही, दत्तात्रय महाराजांची योगाची तुम्हाला वर्ष माहिती आहेत? सांगू सांगू दत्तात्रय महाराजांचा अवतार कोणत्या युगात झाला? हा, कुठल्या युगात? कोणत्या? त्रेत, क्रोध, द्वापार का कली? कधी झाला? त्रेतायुगात. कृतयुगाच्या शेवट आणि त्रेताच्या सुरुवातीला असा तो झाला. मी कृतयुग सोडून देऊ, आता त्रेताचा विचार करावा लागेल ना. मग कृतयुगाची आयुष्य मर्यादा किती होती? त्या युगाची, माणसाची नाही, युगाची किती? 32 लक्ष. संपलं ना, तिथं झालेलं नाही होता. मग आता त्रेती किती वर्षाचं? 16 लाख.
त्रेतायुगाचं आयुष्य किती? 16 लाख. मग द्वापाराचं 8 लाख. मग 16 आणि 8 पटकन गणित करा. 16 आणि 8 24. आणि आता कलियुग सुरुवात होऊन किती झाले? 5,500. 24 लाख 5,500 वर्षापूर्वीची घटना श्री दत्तात्रय महाराजांची. मी अनंत युग नाही म्हणणार, सरळ सरळ एवढंच गणित सांगतो. 24 लाख वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि 24 लाख सातत्यानं आताही दत्तात्रय महाराज भिक्षेला जातात, भोजनाला येतात, झोळी स्वतःच्या हातून धुतात आणि निद्रेला जातात. काही गंमत आहे? तुमच्या घरातल्या दत्तात्रयाचा तो विशेष आहे ना, नाणं घालत जा, त्याला तेल लावत जा, मोकारेलवानी कपडे बदलवत जा मावले हो. हा, ती संपत्ती किती वर्षाची आहे? 24 लाख वर्षाचा तो विशेष आहे. काल परवाचा नाही. कशाला त्या टिकल्या कपाटात घालून ठेवता ना घेण्या देण्याच्या. त्या देवाला मात्र लाल कपड्याशिवाय कपडा लावती नाही. कुठला तरी टिक्का लावायचा 15 दिवसांनी खळबळ करून ठेवलं, ते त्याला तेल तर लावतच नाही. अत्तर नावाचा प्रकारच नाही. करत जा. 24 लाख वर्षापूर्वीचा विशेष आहे. आणि 24 लाख वर्षापूर्वीची श्री दत्तात्रय महाराजांची ती घटना आहे. हा गेला, तिथे आश्रमात राहिला, काम स्वीकारलं. श्री दत्तात्रय महाराजांना दैनंदिन धूप दाखवण्याचं. लक्षात घ्या, श्री दत्तात्रय महाराजांना दैनंदिन धूप लागतो. तुम्ही दाखवता? फक्त व्हिडिओ ठेवायला येतं, हजेरे दाखवायला येतं ना. पोरं उद्यान पोरी उद्यान पाणी लागू द्या. धूप दाखवला? तुमच्या घरात धूप आहे? 10 रुपयाच्या अगरबत्तीचा पुडा किराणा, 10,000चा किराणा, 10,000चा पुडा. तुला खायला 10,000 रुपये पाहिजे. देवाचा पुढा 10 रुपये. महिनाभर पुरला असा. त्या किराणा दुकानाला रुबाबच सांगतो, महिनाभर पुरला असा दे 10 रुपयाचा मोठा. ते देत. मग काय त्याला काय घे नाही, मरण आहे ना तिकडं. श्री दत्तात्रय महाराजांना धूप दाखवायचं काम सहस्त्रार्जुनानं घेतलं. आणि सहस्त्रार्जुन प्रतिदिन आता श्री दत्तात्रय महाराजांचं स्नान झाल्यानंतर त्यांना धूप दाखवायचा. आणि एक दिवस मात्र ते धूप दाखवण्याचं जे भांड ते सापडेनासं. ही कथा तुम्ही ऐकली, मी परत सांगतो, ते सापडेना. याची धावपळ झाली. आणि मग याच्या लक्षात आलं की अरे भांड सापडत नाही, केस सुकतायत. भक्ती बी बघा किती श्रेष्ठ दर्जाची सहस्त्रार्जुनानं केलेली आहे. बाय काही वेळ चाललेली आहे देवाची. आणि म्हणून त्या हातावरच विस्तवाची तुकडी केली आणि देवाच्या मागे जाऊन धूप टाकून त्या देवाला धूप दाखवायला लागला. धुपाचा सुगंध संपला आणि कातड्याची दुर्गंधी जेव्हा आली ना, तेव्हा दत्तात्रय महाराजांनी मागे पाहिलं. अरे सांडी सांडी फेक, हे काय करतो आज? प्रसन्न झालोय. मग इथनं घटना मला तुम्हाला सांगायची आहे फक्त, बस एवढीच सांगायची. मागचं तुम्ही ऐकलेलं आहे, हे तुमचं माझ्यापेक्षा तुमचं चांगलं पाठ आहे. प्रसन्न झालोय. मग आता काय मागायला पाहिजे होतं सहस्त्रार्जुनाने तुमच्या मते? रतन काय मागितलं? कुठे गेले सीताराम पाटील? काय मागायला पाहिजे होतं? सहस्त्रार्जुनावर दत्तात्रय महाराज प्रसन्न झाले. काय मागायला पाहिजे होतं? मग शिवा काय मागायला पाहिजे होतं? 9:18 झाले. काय मग काय मागितलं? एक वेळेला नाही, सह्याद्री वर्णन ग्रंथामध्ये तुम्हाला या घटना सांगतोय. श्री दत्तात्रय महाराज प्रसन्न झाले. सांगितलं अरे प्रसन्न झालोय. मग याने पटकन दुंडी हात पुढे केली. दत्तात्रय महाराजांनी त्या हाताकडे पाहिलं, त्याला सांगितलं, दिले तू 2 मागतो ना, 1000 चल माग अजून. तुम्ही एकच वेळेला दत्तात्रय महाराजांनी सांगितलं होतं माग, असं ऐकलंय. वस्तुस्थिती 5 वेळेला आहे. त्याला 1000 हात दिले, त्याला माग प्रसन्न झालोय. त्याने ते दोन्ही हात केली अशी. हा, त्याला पृथ्वीचं राज्य पाहिजे होतं, ते दुंडी हात केली. दत्तात्रय महाराजांनी सांगितलं दिले माग अजून. ते दुंडे हात वर केले त्यांनी. देवाला सांगितलं मला चक्रवर्ती सम्राट कर. बावळेपणा आहे ना. देव प्रसन्न झाला होता. माग माग मागत होता, सांगत होता. जर त्या वेळेला त्याने सांगितलं असताना, हे दया घना, तुला द्यायची इच्छा आहे का? तू प्रसन्न झाला का? आणि चल माझ्या जोडीत, तुला घरी न्यायचंय, मला माझ्या बरोबर चल म्हटला. मागून मागून मागितला काय? हलकट प्रपंच. त्यांनी एवढा मोठा प्रपंच मागून घेतला आणि देवाने मात्र 3 शब्दात काढून घेतला. त्याला सांगितलं एवढं सर्व देतो, फक्त ब्रह्महत्या करू नको, गौहत्या करू नको, स्त्री हत्या करू नको, बस बाकीचं निघ तू इथून. आता त्याची अवकात माहिती होती. त्या 3 गोष्टी तो एकच वेळेला करणार होता आणि हे सर्व गमवणार होता. हा सह्याद्री वर्ण, या सह्याद्री वर्णनातला दत्तात्रय महाराज तुम्हाला समजून सांगणं गरजेचं होतं. तुम्हाला महानुभाव समजून सांगितला पाहिजे. तुम्ही महानुभाव आहात, तुम्हाला मानभाव असल्याचा अभिमान असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे. हो, असला पाहिजे. महाराष्ट्र शासन दखल घेतं. मी सांगितलं ना तुम्हाला,
चिरडे बाबा तुमचा आहे, तुम्हाला अभिमान असो का नसो, मला मात्र तुम्ही माझे आहात याचा अभिमान. महाराष्ट्र सरकारचा कार्यक्रम करत असताना सुद्धा मी माझ्या डिफॉल्टला बोर्ड लावलं नाही की मला महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम करून आलो. मला मात्र तुम्ही हवे आहात, फक्त तुम्ही शाणे झालेले पाहिजे, हुशार झाले पाहिजे, तुम्हाला देव कळाला पाहिजे, तुम्हाला धर्म कळाला पाहिजे. हो, मी जैनांमध्ये कार्यक्रम करतोय बाबा, जैनांची कार्यक्रम केली. मी बौद्ध समाजाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. मला मुस्लिमांच्या एक धर्म मेळाव्यामध्ये बोलवलं होतं, बोरीला झाला होता मुस्लिमांचं, ज्याला दुबईवरनं त्यांचे ते मौला आणले होते. जो मौला भगवद्गीतेवर फडाफडा बोलत होता, ज्याला भगवद्गीता पाठ होती. हा, 5 मौले होते आणि मी त्यांच्यामध्ये होतो. दुबईहून आलेली ही लोक. मुस्लिमांच्या याला गेलो, वैष्णवांच्या नेहमीच फिरतो, मानवभावांच्या असतोच. आणि हे सर्व करत असताना महानुभाव समाजाला समजून सांगत असताना महानुभावासारखा समजून सांगतो. महानुभाव हा मानभाव नाही, हा महानुभाव आहे. या महानुभावांचा इतिहास समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे. ज्ञानोबाची चाललेली भिंत समाजाला सांगितली ना. आमची मंडळी जर मीटिंग बोलवली ना, काय करावं होतं. ढोऱ्या डोंगराचा कार्यक्रम म्हणून मी प्रत्येकाला फोन करून मीटिंगला बोलत होतो. अरे या, आमची लोक मात्र थरथरा घाबरत होती. वर्गणी द्यावं लागेल का, बाबा तिथे गेल्यावर पैसे मागतील का. तेव्हा तकाट तिकडेच पळत होती फक्त. बाबा आई मेली, बाप मेला, पोट डोकत होतो, बायको बाळांतीन झाली, बस कारणच सर्व. म्हटलं कोणीच बाळांतीन झालेलं नाही, तुम्हाला वर्गणी द्यायची भीती वाटली. बरं तरी मी मीटिंग मध्ये सांगितलं, बरोबर ना, पोरं आहेत गावचे. मीटिंग मध्ये जाहीर सांगितलं, अजिबात नाही कोणाला मागायचं नाही, मला कोणी द्यायचं नाही, मी कोणाला मागणार नाही. हा, जे येईल माझ्या हातामध्ये, देव श्री चक्रधर महाराजांनी झोळी दिलेली आहे, ज्याला वाटेल तो झोळीत टाकेल. कोणीच टाकला नाही तर माझ्या झोळीमध्ये माझा देव समर्थ टाकणार आहे, नक्की टाकणार आहे. माझी अवकात नाही ती झोळी धरण्याची, एवढं तो टाकणार आहे. आणि वस्तुस्थिती त्या दिवशी प्रेममुनी बाबा होते, मयंकराज बाबाही होते. मला असं वाटतं एका मिनिटात दररोज 3 ते 4 हजार लोकांचा कार्यक्रम एका मिनिटात संपला आहे. माय बाबू, एकाच मिनिटात संपवला. एकच माणूस उठतो, मी तो म्हणतो 3 दिवस मी खाऊ घालतो. एकच माणूस उठलाय मावल्यावर, एकच माणूस उठलाय, तो म्हणे मी आता मंडपच टाकून देतो सर्व. लग्नाला पोरीच्या मंडप टाकणं होत नाही, तो म्हणे 3 दिवसाचे मंडप मीच टाकतो. 3 दिवसाच्या सकाळी चहापासून संध्याकाळपासून जेवणापर्यंत तो म्हणे तुम्ही सांगाल ते, आचारी माझा गॅस माझा. हे सहज पार पडलं. मला असं वाटत असतं तुम्ही तिथं आला पाहिजे, तुम्हाला इतिहास समजून सांगता आला पाहिजे. माझा उद्देश आहे महानुभावांचा. तुम्हाला चाललेली भिंत माहिती आहे ना सर्वांना, की ज्ञानोबा त्यावर बसले मुक्ताईने साईला. ज्ञानोबा भिंत चालेल का, चालली भिंत. रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, रेड्या वेद वाकला, तुम्हाला माहिती आहे ना. परंतु ही गंगा गोदावरी जी नाशिकला उगम पावली, ही आचार्य श्री नागदेवांच्या महानुभाव पंथाच्या पहिल्या आचार्याच्या दर्शनासाठी गेली. तुम्हाला माहिती आहे ती जागा? नाही ना. माना हलू नका. कुठे? नाही ना. गंगा दर्शनाला गेलेली तुम्हाला माहित नाही, घेणच नाही आम्हाला. ज्योतिर्लिंगाला जात असताना आमच्या महानुभावाला हिनवलं जातं. ठणकावून सांगा उपदेशी मंडळी, ठणकावून सांगा, तुम्ही चारीधामला जाता, हौस मौज करून येणार असाल, दर्शन घेऊन येणार असाल, आम्ही जात नसू. आम्ही कदाचित मारुतीला मानत नाही असं तुम्ही म्हणत असाल, गणपतीला मानत नाही असं म्हणत असाल, महादेवाला हात जोडत नाही असं म्हणत असाल, हे तुमची चूक आहे. एक लक्षात घ्या, ही तुमची चूक आहे. तुम्ही फक्त हात जोडून काय मिळवता यापेक्षा आम्ही काय हात न जोडता तुम्हाला देतो हे बघा. परळी वैजनाथाच्या त्या ज्योतिर्लिंगावर जा. परळी वैजनाथाच्या ज्योतिर्लिंग किती आहेत? एवढं बरं आलं पटकन. 12 ज्योतिर्लिंगांपैकी परळी वैजनाथाचा एक ज्योतिर्लिंग आहे. जा, हे परळी वैजनाथाच्या त्या लिंगाचं रक्षण कोणी केलं हे लीळा चरित्रात जाऊन पाहावं लागेल आपल्याला. स्मृतीस्थळामध्ये जाऊन पाहावं लागेल. अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी आली होती. अल्लाउद्दीन खिलजीची. श्री चक्रधर महाराजांचा इतिहास सांगावा लागेल. राजपुत्र आहे. हा, गुजरातच्या स्वातंत्र्याकरता युद्ध केलेला हा हरिपाल देव आहे. गुजरातचं स्वातंत्र्य ठणकावून सांगतोय, महाराष्ट्रात होणाऱ्या प्रवचनांमध्ये गुजरातला स्वातंत्र्य मिळवून दिलेला आहे. या परळी वैजनाथाचा अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी आलेली होती. महाराष्ट्र नागवत होता, मंदिरात तोडल्या चालली होती, स्त्रियांची अब्रूत चाललेली होती. आणि अशा वेळेला परळी वैजनाथाच्या त्या भागामध्ये अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी आली होती. आचार्य श्री नागदेवांनी विचार केला, आपल्याजवळ आता तरुण स्त्रिया आहेत, तरुण पुरुष आहेत, ही यवनाची स्वारी आलेली आहे. तरुण स्त्रियांचं तारुण्य आपल्याला जपायचं आहे, धर्म आपल्याला जपायचंय. म्हाताऱ्याही काही आहेत,
पळावं या म्हाताऱ्यांना घेऊन कसं पळावं. आणि साधा जिचं नाव येल्लो आहे, या येल्लो नावाच्या या माऊलीला 85 वर्षाची म्हातारी, 85. आचार्य श्री नागदेवांनी बोलवून सांगितलं, येल्लो तुला देव श्री चक्रधर महाराजांचं वरदान आहे, या म्हाताऱ्यांना घेऊन तू इथं त्यांचं संरक्षण कर. मी या तरुण सर्व स्त्रियांना, साध्वींना आणि पोरांना घेऊन वर घाटावर निघून जातोय. ही 85 वर्षाची म्हातारी, हातात काठी आहे. अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी आहे, इतिहास वाचा. त्या स्वारीमध्ये स्त्रियांच्या, म्हाताऱ्यांच्या रक्षणाची जबाबदारी 85 वर्षाच्या म्हातारीच्या ताब्यात आचार्यांनी दिली. शेलार मामा कळाला ना, ही साधा येल्लो महाराष्ट्राला कळायला पाहिजे होती. आणि ही म्हातारी हातात काठी घेऊन नागदेवा आचार्यांना सांगते, हो नागदेवा जा तू, मी करेन त्यांचं संरक्षण. आणि ही 60, 70, 100, 200 जी म्हातारे आणि म्हाताऱ्या होत्या, या येल्लोनी ताब्यात घेतल्या. आचार्य श्री नागदेव घाटावर निघून गेले आणि येल्लो आता परळी वैजनाथामध्ये आली. विचार केला, म्हातारे रक्षण करायचे, मंदिरांचं रक्षण करायचं, आणि ही साधा आता त्या परळी वैजनाथाच्या मंदिरामध्ये या सर्व संन्याशींना घेऊन गेलेली आहे. मंदिराच्या दाराशी जिथं ज्योतिर्लिंग तुम्ही नमस्कारताय ना, त्या मंदिरातली गोष्ट आहे. मध्ये सर्व म्हातारे बसवले आणि 85 वर्षाची म्हातारी हातात काठी घेऊन त्या मंदिराच्या परळी वैजनाथाच्या मंदिराच्या दरवाजावर बसलेली आहे. आता ती स्वारीतली सैनिक टोळ्या, 50-50, 100-100 लोकांच्या टोळ्या चाललेल्या होत्या. सैनिकांच्या घोड्यावर बसून ती त्या मंदिराकडे पाहिली की डोळे फिरवायची, कारण मंदिर तोडणं हा त्यांचा उद्देश होता, स्त्रियांची आबरू लुटणं हा त्यांचा उद्देश होता. ते त्या बसलेल्या म्हातारीला, बुड्ढी अंदर कौन है? ही 85 वर्षाची म्हातारी या सैनिकांना निर्भीडपणे काठी हलवत, मान हलवत सांगायची, अरे बेटा अंदर कोई नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजाची ही येल्लो बसलेली आहे, डोळून सांगायची. आणि बघा, हा क्रूर अल्लाउद्दीन खिलजी ज्यानं महाराष्ट्र भ्रष्ट केला, परंतु या साधाईसाच्या तपसाधनेचं बळ, देवश्री चक्रधर महाराजांच्या आशीर्वादाचं बळ आलेल्या सैनिकांची टोळी पुढे जायची. परत मागण्या टोळी आली की परत ती सैनिक चौकशी करायची, कोण आहे, आणि साधा तेच सांगायची, इथं कोणी नाही, इथे फक्त श्री चक्रधर महाराजांची येल्लो बसलेली आहे म्हणून. अवघा हा आलेला अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी सरकत पुढे गेलेली आहे. पाकचा भाग आता व्यवस्थित झाला, शांतता झाली. हे म्हातारी इथून निघाले. हा इतिहास जसाच्या तशा महानुभावांच्या साहित्यामध्ये लिहिला गेला, स्मृतीस्थळामध्ये लिहिला गेला. परळी वैजनाथाच्या मंदिराच्या अशी ग्रेस सुद्धा मंदिराला तो उमटली नाही किंवा त्या लिंगाजवळ सुद्धा यवनाला जाऊ दिलं नाही. संन्याशी आपल्या म्हातारींनाही वाचवलं आणि परळी वैजनाथाचं लिंग हे वाचवलं. काय म्हणाल तुम्ही आता याला? हात जोडणं चांगलं का हे काम चांगलं? महानुभावांचा हा इतिहास तुम्हाला समाजापर्यंत पोहोचवावा लागेल ना. रामचंद्र तुम्हाला काय कळाले? रामचंद्र तुम्हाला काय कळाले? तुमच्यापेक्षा महानुभावांना रामचंद्र कळाले ते वेगळेच आहेत ना. तुम्ही रामचंद्रांना पाहिलं, तुम्ही सीतामाईंना पाहिलं, तुम्ही लक्ष्मणांना पाहिलं, पण महानुभाव उर्मिलेला पाहतात ना. तुम्ही उर्मिला पाहिली कधी? रामचंद्रांनी वनवासात जावं तर रामचंद्राच्या बापाने सांगितलं होतं. हो, बापाने बायकोला शब्द दिला होता आणि बायकोनं त्यावेळेला सूड उगवला आणि रामचंद्रांना वनवासात पाठवून दिलं. वनवासात निघाली. सीतामाई मागे निघाले असतील तर स्वाभाविक आहे ना, नवरा निघाल्यावर बायकोनी निघलंच पाहिजे ना. ती निघाली माऊली बिचारी रामचंद्रांच्या मागे. लक्ष्मण निघाला ना, आपल्या मोठ्या बाबाची सेवा करायला निघाला असेल तर लक्ष्मण स्वाभाविक आहे ना. पण लक्ष्मणाची तरुण बायको आहे उर्मिला. हा तरुण आहे, लग्न नेमकंच झालेलं आहे, काय बाई आहे हो. कधीतरी हा इतिहास लोकांना सांगितलं पाहिजे ना. ही उर्मिला, लक्ष्मण निघालाय श्रीरामचंद्रांबरोबर. उर्मिला दरवाजात आली, नवऱ्याला सांगितलं, हो लक्ष्मणानं मागं पाहिलं आणि बायकोकडे पाहून सांगितलं, अगं उर्मिले, मी दादाच्या सेवेकरता जातो ग, वहिनीच्या सेवेकरता जातो. मागे मात्र 4 माता आहेत, बाबा आहेत, यांच्या सेवेची जबाबदारी मात्र तू घ्यायची आहे. उमऱ्यातली उर्मिला उमऱ्यात थांबली. तुम्ही काय केलं असतं या वेळेला सांगा? लग्न झालं, वर्ष नवरा निघाला असता 14 वर्षाच्या वनवासात, तुम्ही काय म्हटले असते? बरं घेण्यान देण्याचं ना, रामाला वनवास झाला, सीतेला झाला, तुझं काय मध्ये लक्ष्मणाने उडी मारायची, तुम्ही काय केलं असतं मावले? तुमचा समज, यांचं जाऊ दे, मरते जा, आपण बोलू. काय केलं असतं? त्याला जायला असतं, वाड्या पारकत दे, येडावला काय? बापाला बोलवते, तो बापी आला असता, सोनं दे.
डिबर दे, लग्नात घेतलेले गादी दे, कॉट दे, म्हटले असते ना. उर्मिला मात्र यातलं काहीच बोलली नाही. उंबऱ्याचा पाय बाहेर काढला नाही आणि उर्मिला तिथंच थांबली. 14 वर्ष परत रानात भेटायला बी गेली नाही, महिन्याला फोनही केला नाही, पत्रही लिहिलं नाही, चिठ्ठी बी नाही. कबूतर ज्या ज्या अजिबातच नाही. 14 वर्ष उर्मिला घरी या. हो, ही उर्मिला महानुभावांनी समजून सांगितली पाहिजे. हा, श्री रामचंद्र समजून तुम्ही सांगता, मी उर्मिला सांगू शकतो की उर्मिला अशी होती. महानुभावांचा इतिहास वेगळा. तुम्ही छत्रपती सांगत असता, बघा तुम्ही छत्रपतीच्या इतिहासाची मोठी गंमतच आहे बाबा. काल परवा शिवाजी महाराजांची जयंती होती. माझा पोरांनी आमचा व्हिडिओच टाकायचं ठरवलं. ते म्हणणे नाही, अरे म्हटलं बावळ्या हो, माझा अभंग टाका ना, मी 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 अभंग म्हणू शकतो ना चांगला, तुकोबांचा अभंग म्हणू शकतो. हे थोर भक्ती आवडते देवा, मी म्हणू शकतो ना, काही हरकत नाही ना. आता विश्वात्मके देवे येणे वाद येणे, मी म्हणू शकतो ना, हे काही नाही. भक्त ऐसे जाना जे देही उदास, अरे तुकोबांचे अभंग म्हणतो, ज्ञानोबांचे अभंग म्हणतो. आता विश्वात्मके देवे, मी ताटीचे अभंग म्हणू शकतो. योगी पावन मनाचं हे टाकू ना. ते म्हण नाही, आपल्याला शिवाजी महाराज जयंती शिवाजी महाराजच टाकायचं. म्हटलं शिवाजी महाराजाला समाजाला समजू कुठं दिलं, महाराजांना कुठे समाजाला, समाजापुढे तर महाराजांचा इतिहास चुकीचा मांडला. वाटेल तसा जय शिवाजी जय भाव कानपटात दिली पाहिजे. काय शिवाजी भावानी बावळटाव, काय कळालं तुम्हाला शिवाजी महाराज नको त्या गोष्टी. मी अनेक माझ्या भागवत कथेतून ती गोष्ट सांगितलेली आहे, ती गाणीही सांगितलेली आहे, शिवांची अनेक गाणी. पण महानुभावांचा आणि शिवबांचा संबंध मात्र सांगितला पाहिजे. आज आज वेळेचं बंधन माझ्यावर येतंय. तुम्हाला भूक लागलेली आहे, स्वयंपाकी थंड होतो आणि मी 7-7 तास दमलेलो आहे, त्यामुळे बोलण्याची ताकदही कमी पडते. मायबाप शिवाजी महाराजांचा आणि महानुभावांचा इतिहास सांगितला पाहिजे. नक्कीच तुम्ही जय शिवाजी जय भवानी म्हणताय ना, तुम्ही महानुभाव दुसऱ्या पाकिस्तानमधून आले का अफगाणिस्तानमधून आले अशी त्यांच्याकडे पाहताना त्यांच्या टोप्या बिप्या माकडासारखं कुठं चालले, कुठून प्राणी आले. मी अनेक वेळ विमानतळावर गेलो ना, टोपी आमच्या डोक्यात राहते. ती म्हणते माकड आलं कुठून पा. मी म्हणतो वा काय गंमत आहे राव. ए बावड्या, तुला जर महानुभाव कळत नसेल ना, ही तुझी चूक आहे. मराठीचा पहिलं वाक्य लिहिणारा महानुभाव आहे. मराठीचं पहिलं वाक्य लिहिणारा, मराठीचं पहिलं काव्य लिहिणारा महानुभाव आहे. तुम्ही शाळेत जाताना मराठीचं व्याकरण करणारा पहिला व्याकरणकार भीष्माचार्य महानुभावांचा आहे. जात्यावरची पहिली ओवी गाणारी महानुभाव स्त्री आहे. मराठीची पहिली गोष्ट सांगणारे, कौचिवची गोष्ट सांगणारा श्री चक्रधर महाराज आहे. ज्या विचारांपुढे, ज्या आचारांपुढे नतमस्तक झालेला महाराष्ट्राचा राजा, ही गोष्ट सांगितली पाहिजे ना. तुम्ही जाताना फलटणला पाणी आणताना अंगाला लावता, रोग बरा झाला पाहिजे, पाणी आणून पिता पूर्ण झाली पाहिजे. हे बावड्या, अरे जा फलटणला, ज्या फलटणच्या त्या फलटणच्या त्या मातीमध्ये हा राजा शिवबा, या राजा शिवबाची घटना बघ. कधीतरी समजून सांगा ना राजा, सांगा ना कधीतरी. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान होते बघा. अष्टप्रधान निपाडकर, तुमच्या माहिती करता सांगतो. मंडळी मोठी विचित्र बाब, ही निपाडकर मंडळी मोठी विचित्र. कधी आले काय बाबा, भेटलेच नाही तुम्ही. आम्ही येऊन गेलो कानठळात देऊ, काय संबंध तुझा माझा. नाही भेटलो, नाही राहायचं, माल नाही पडला, मी फिरल. कधी विचारलं का बाबा कुठं कार्यक्रम होता तुमचा. काल परवा आलो होतो, चौकशी केली. नाही नाही, कुठे गेले, आम्ही येऊन गेलो बाबा, तुम्ही भेटलेच नाही. ए बावड्या, तुला काय माहिती आहे, इकडे जय शिवाजी जय भवानी नको करू. तुम्ही कधी वडूला गेलात संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर. माझी निफाडकर मंडळी जी असतील, माझ्या परिवारातली सर्वांना सांग, मी सलग 3 वर्ष वडूला होतो बाबा. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीला माझं व्याख्यान राहायचं 45 मिनिट. लाख लोक असायचे तिथे, 1 लाख लोक असायचे. हा वडू लाख लोक असायचे, 45 मिनिटं बोलायचो. मी कधी ही गोष्ट सांगितली नाही. मी फक्त बोलत हसत असतो. नाही घरी, नाही घरी, मर जा तिकडे, काही घे नाही. एखाद्याने मला म्हटलं बाबा तुम्ही भेटले नाही, मी त्याच्या आसपासच नाही बाबा, अजिबात नाही. ते चांगलं बोललं का मग वर नेतो, कोल्ड्रिंक पासतो. ठरून ठेवलेलं आहे. दंडोत्कर, आशीर्वाद माग, बाबा कुठं कार्यक्रमाला गेले होते, बाबा बरी तब्येत तुमची, हा असं म्हण, तुला कोल्ड्रिंक. तू जर म्हटलं बाबा मी येऊन गेलं तुम्ही भेटले, निघे तू, तुला चहाही नाही, काहीच नाही, कोरा बी नाही. मग बावळ्या, तू कधीतरी विचार कर, आपला गुरु कुठं फिरतोय. तो संभाजी महाराजांच्या वडूला, जिथे वडूला त्यांचं समाधी स्थळ आहे, सलग 3 वर्ष मुळावकर बाबा मला तिथे न्यायचे. मुळावकर बाबा त्या गावचे होते बाबाची, आणि त्या परिवारातले होते. कोणत्या? शिवले परिवारातले होते मुळावकर बाबा.
3 वर्ष लाख लोक असायचे. 3 वर्ष प्रवचनाला तिथे गेलेलो तुम्ही. सज्जनो, शिवांचा इतिहास तुम्हाला कळा पाहिजे. फलटणला गेल्यानंतर या सर्व गोष्टी जमा करून आणा. अष्टप्रधानातला एक प्रधान आहे. शिवांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानातले एक प्रधान होते हंबीरराव मोहिते. हा, हंबीरराव मोहिते अष्टप्रधानातले एक प्रधान होते. मानवा पंथाचे उपदेशी होते. शस्त्र बाळगायचं नाही, मानवांचं तत्वज्ञान आहे. अहिंसावादी संप्रदाय. मुंगी विरुद्ध न चिंतावे, तुमचे न मुंगी रांड न व्हावी. याहीपेक्षा या मानवांचा विचार गेला पाहिजे समाजात. वैर्याचा देव झाला म्हणून काही दगडे फोडावा, ही गोष्ट सांगा ना महाराष्ट्राला. की सर्वज्ञ चक्रधर महाराजांनी समानतेचा विचार दिलेला आहे. फक्त स्वतःचा देव, स्वतःचा धर्म म्हणजे धर्म नाही, स्वतःचा देव म्हणून देव नाही. अरे देव देव असतो, वैर्याचा झाला काय ना आपला झाला काय. म्हणून वैर्याचा देव झाला म्हणून काही दगडे फोडावा, हा विचार तुम्ही समाजाला दिला पाहिजे ना. की सर्वज्ञ चक्रधर महाराजांची विचारसरणी केवढी. अरे तुमचा जीव यांच्या जिवलिया स्त्रियांना मुक्तीचा अधिकार दिलाय. तुमचा जीव आहे यांच्या जिवलिया. तुमचे उद्धारिता एक देव, यांचा उद्धार करणारा देव दुसरा आहे का. आणि म्हणून यांना मुक्तीचे दरवाजे उघडून देणारा देव श्री चक्रधर महाराज 800 वर्षापूर्वीची संदेश दिलेली आहे. तिथे क्षुद्र चाललेली आहे, तिथे गरीब चालली, स्त्री चालली, अबला चाललेल्या. हा विचार यांना दिला पाहिजे ना. हंबीरराव मोहिते हे मानवा पंथाचे अनुयायी होते. शस्त्र बाळगायचं नाही. रिकामी ती म्यान कमरेला लटकवलेली असायची लाकडाची पट्टी टाकून. आणि ही गोष्ट एक वेळेला शिवबांपर्यंत कोणीतरी पितुराने जाऊन सांगितलं, महाराज हंबीरराव मोहितेंच्या म्यानेमध्ये तलवार नसते. प्रधान आहेत, राष्ट्रप्रधान आहेत, शस्त्र असलं पाहिजे क्षत्रियाजवळ. हा नियमाचा भंग आहे. आणि महाराजांनी हंबीरराव मोहितेंना बोलवलं. फलटणचीच गोष्ट आहे, फलटणचीच गोष्ट आहे. हंबीरराव मोहितेंना बोलवला. सायला हंबीरराव, मॅनेतनं तलवार काढून दाखव. आणि हंबीररावाने हात जोडून सांगितलं, महाराज मॅनेत तलवार नाही, लाकडाची पट्टी आहे. मी मानव पंथाचा अनुयायी हो, सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या विचारावर चालणार. अहिंसा आमचा धर्म आहे. परंतु ज्या वेळेला राज्यावर संकट येईल, धर्मावर संकट येईल, त्यावेळेला मात्र आमची ती अहिंसा अशी पोरखेड म्हणून आम्ही वापरणार नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या विचार शिवांपुढे हंबीररावाने मांडला. हा महाराष्ट्राचा राजा प्रसन्न झाला. आणि प्रसन्न झालेल्या राजानं हंबीररावानं सांगितलं, हंबीरराव प्रसन्न झालो मागा. काय हंबीररावाने मागितलं हो, हा इतिहास कधीतरी सांगा ना. नाही सांगत. हंबीररावाने मागताना सांगितलं नाही की राजे मला 10-20 गावाची जागिरी द्या, मागितलं नाही. तुम्ही ज्या रंगशिळेवर जाता ना, ज्या रंगशिळेवर जाता ना, तिथं मंदिरांमध्ये ही रंगशिळा कुठे होती नंतरच्या भाषणात सांगतो कधीतरी. ही रंगशिळा मागितली. प्रसन्न झालेल्या राजानं सांगितलं, या पोगरवाडीचं मंदिर आहे, कधीतरी जा पोगरवाडीला. मी मागच्या वर्षी चंदनवंदनला घेऊन गेलो मंडळींना आणि जाणीवपूर्वक पोगरवाडीला गेलो होतो. पोगरवाडीला जाते, मंदिर बघा. हा, हंबीररावने बांधलेलं मंदिर आहे. त्या मंदिराच्या उदरनिर्वाह करता राजा प्रसन्न झाला. हंबीररावानं सांगितलं, हंबीरराव त्या पोगरवाडीच्या मंदिराच्या उदरनिर्वाह करता आम्ही देत आहोत. हत्ती सोडा. हा 24 तास जेवढ्या परिसरामध्ये फिरेल, 24 तास हत्ती जेवढ्या परिसरात फिरेल तेवढी जागा या मंदिराच्या उदरनिर्वाह करता लिहून द्या. हे ताम्रपत्रावर रात्री हत्ती सोडला, हत्ती फिरला, 24 तासानंतर धरला आणि हत्ती फिरलेली जागा ताम्रपत्रावर त्या मंदिराच्या उदरनिर्वाह करता लिहून दिली. हा महानुभावांच्या इतिहासात घडलेल्या या घटना समाजापर्यंत न्याव्या लागतील ना. जो क्रूर राजा होता औरंगजेब, ज्या औरंगजेबानं तुमचं जगणं असह्य केलं होतं, तुमचं जगणं. तुम्हाला तुमच्या घरात 10 माणसं आहे ना, झिजिया कर होता, माहिती तुम्हाला? नाही. तुमच्या घरात 10 माणसं आहे ना, मग परडोई कर होता. म्हणजे घराला कर, दाराला कर, बैलाला कर, शेळीला कर. तुमची एक बायको आहे तिला कर, 2 पोरं झाले त्यांना टॅक्स भरावा लागायचं तुमच्या घरातल्या माणसाचा. झिजिया कर. भिकाऱ्यांना, संन्याशांना होता. परंतु महानुभाव संत मंडळी औरंगजेबाशी झटली, चर्चा केली. या साधकांची साधनेचं तेज पाहून औरंगजेबासारखा कटू राजा, हा भारताच्या इतिहासातला सर्वात घाणेरडा राजा औरंगजेब सुद्धा नतमस्तक झाला. आणि औरंगजेबाने आदेश काढला की या महाराष्ट्राच्या मातीत फिरणारी जेवढी संत संन्यासी असतील
केवळ महानुभावच नाही, संत संन्यासी असतील यांच्यावरचा जिजिया कर बंद करून टाका, कारण यांच्या वास्तव्यानं माझं राज्य समृद्ध सुजलाम सुफलाम राहणार आहे. सुजलाम सुफलाम राहणार आहे म्हणून आणि जिजिया कर काढून टाकलं, त्याची सनद लिहून दिली. मंडळी, महानुभाव मंडळी, खरंच बावळेपणा आहे. याची सनद लिहून दिली. याची सनद अमरावतीला महानुभाव आश्रमामध्ये लावलेली आहे, फ्रेम मध्ये. मी मध्ये एका ग्रंथाचं प्रकाशन केलं, त्याच्यामध्ये सनद छापलेली आहे उर्दू औरंगजेबाने. सनद त्यावेळची. एवढंच नाही, ज्या विद्वानांनी चर्चा करून जिजिया कर थांबवला ना, त्या विद्वानांना औरंगजेब टोप्या शिवायचा. टोप्या औरंगजेबानं स्वतःच्या हातानं कलाकुसरीने ती टोपी शिवली आणि ती टोपी आमच्या महानुभाव साधकाच्या डोक्यावर घालून त्यांना सन्मानित केलं. ती टोपी आजही आहे आमच्या कारंजेकर कुळामध्ये, आजही आहे. सन्मानाच्या वेळेला दरवर्षी जेव्हा पवित्र पर्व निर्माण होता, संपन्न होतो, त्यावेळेला ती डोक्यात टोपी अगदी नाजूकपणे काढून परत तिला जशीच्या तशी तिजोरीत ठेवल्या जाते. हा इतिहास सांगितला पाहिजे. सज्जनो, माझ्या ज्याने दुर्दैवाने वेळ झाला, तुम्हाला सर्व लोकांची माफी मागतो. आदरणीय श्री मयंकराज बाबांची माफी मागतो. येणाऱ्या 12, 13, 14 तारखेला ढोऱ्या डोंगरामध्ये कार्यक्रम आहे. ढोऱ्या डोंगर म्हणजे घोटीपासून मध्ये जावं लागतं. ढोऱ्या डोंगरामध्ये कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम अतिशय देखणा असतो. मावल्यावर तुम्ही आलात का नाही, परंतु नक्की एक दिवस तरी या. हा कार्यक्रम अतिशय देखणा असतो. याला सकाळी पहाटे 4 वाजेपासून चालतो. आमची विंचूरकर, लासलगावकर ही मंडळी, अगदी आमचं टाकळी, पाचोरा या भागातली लोक यथेच्छ त्या भागामध्ये येतात. विंचूर म्हणजे वायगाव, भरस या भागातली लोक येतात. आमचे लोखंडे साहेब आलेले आहेत तिथं. सन्माननीय महाराष्ट्राचे मंत्री भुजबळ साहेबांचे पीए मानवा आणि साहेबही आलेले आहेत. साहेबांनाही मी सांगेल की आपल्याला एक दिवस यायचं, आपल्याला सर्वांना यायचं आहे तिथे एक दिवस. अगदी सकाळी 5 वाजता 4 वाजता हा कार्यक्रम सुरुवात झाला की याचं पोथी असते, प्रवचन असते, देवपूजा असते आणि त्याचबरोबर भिक्षा मागण्याचा एक अवर्णनीय आनंद असतो. आपली झोळी घ्यायची, मस्त स्वयंपाक केलेला असतो, अगदी लांबवर, अगदी उन्हात मध्ये जायचं, पायात पादत राहणं नाही, उन्हामध्ये पाय भाजत असताना जायचं, मस्त झोळी घेऊन आपली ती भाकर भाजी एकाच वेळेला जेवढी लागते तेवढी ताटात घ्यायची आणि मग आपल्या जागेवर येऊन चपाती, वरण आणि थोडासा भात असं हे जेवण असतं. मस्त आपल्या जागेवर आणायचं आणि मग अगदी आनंदाने आपली सतरंजी आपण टाकायची, घडी आपण करायची, पाणी आपण आणायचं, जेवण आपण आणायचं, भांडं आपण धुवायचं. तिथे फक्त 3 दिवस नामस्मरण, जप आणि प्रवचन, हे एवढंच आपण साधना करायची, आत्मशुद्धी करायची. तिथे महानुभावच आला पाहिजे असं नाही. ज्याला आत्मशुद्धी करायची आहे, आत्म्यातला आणि डोक्यातला कचरा काढून टाकायचा आहे, त्याने तिथे येऊन आत्मशुद्धी करायची. असं 12, 13, 14 तारखेला इथे समारंभ संपन्न होतो आहे. सज्जनो, मी तुम्हाला सर्वांना आव्हान करेन, आमची साधक मंडळी सर्वीच येते आहे. थोडासा विलंब झाला म्हणून तुम्हा लोकांची माफी मागतो. आमचे विजयराज दादा, आमचे कोठी बाबाजी, आमचे प्रेममुनी बाबाजी, मध्ये भागवत कथा मी त्यांची केली. आमच्या काही तपस्विनी इथं बसलेल्या, तुम्हाला सर्वांना वंदन करतो. हे काय म्हणतात, देशमुणीचे जी बाबाजी आहेत त्यांनाही वंदन करतो. तुम्हा लोकांना वंदन करत असताना अनावधानाने एखादा शब्द विनोदाने निघून गेला असेल तर मात्र तो विनोद आहे एवढंच समजा. त्यात माझा कुठलाही वाईट उद्देश नसतो, रागवण्याचा नसतो. तर हसत हसत तुम्हाला त्या प्रांतात न्यावं, हा असा उद्देश असतो. तुम्ही लोक सर्व निघलेल्या अनावधानाने निघालेला एखादा शब्द जर असेल तर माफ करा. पुढच्या वर्षी भागवताचं बाबांनी मला सांगितलं लवकरच तारखा ठरतील. 2 भागवत बाबांनी ठरवले आहेत. एक नांदगावला, हा कुठेतरी आहे, ती त्यांना माहिती. जे आहे पण भरवसला नक्की आहे. जे काय तारखा ठरते भरवसला भागवत आहे. माझी सुद्धा इच्छा आहे. मयंकराज बाबा अत्यंत कुशल नेतृत्व, अत्यंत कुशल. मी मयंकराज बाबाला म्हणायचो, बाबा एक वेळ भागवत घ्या, तुम्ही त्याचं नियोजन करा, कारण बाबाचं नियोजन हे अतिशय अफलातून असतो. बघा ना काय गंमत आहे, इकडून तिकडून पडदा लावला, 2-4 लाईट लावली तरी बघा ना गोकुळा उतरल्यासारखं वातावरण निर्माण झालं. तुम्ही सर्व आलेत, तास दीड तासापासून आपण बोलतो, तुमच्या चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव, हे सर्व बाबांच्या नेतृत्वाचं कौशल्य, नक्कीच कौशल्य. आणि म्हणून माझी अपेक्षा होती की बाबा एक वेळ प्रेममुनी बाबांनी घेतला. प्रेममुनी बाबांनी घेतलेला कार्यक्रम तुम्हाला असं वाटतं अफलातून, त्या भागामध्ये एवढा समारंभ पार पडला नसेल कधीच त्या भागामध्ये, आणि पुढे सुद्धा पार पाडायचा म्हणजे तेवढी हिंमत लागणार आहे. प्रेममुनी बाबा मात्र हसायचे, इकडे तिकडे फिरायचे, मस्त बसायचे, गप्पा मारायचे. कार्यक्रम मात्र चालू होता. बरोबर, दररोज माणसं वाढत होती, पंक्तीचे जेवण वाढत होते, पाण्यापासून व्यवस्था केलेली होती. मयंकराज बाबांचं एक कुशल नेतृत्व आहे. बाबांनाही मी म्हणायचो, नक्कीच बाबाजी आपण जेव्हा या भरोसा या भागामध्ये भागवत घेऊ, हे तुमच्या नियोजनात देखणं नियोजन करा. मी भागवत करेन, 10 वर्ष त्या भागातला मैलाचा दगड राहील.
त्या भागवताला कोणी धक्का लागू शकणार नाही. नक्कीच सज्जनो, तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो, दंडवत प्रणाम करतो, वाढलेली विचार संपवतो. संकल्पना दे, तुम्हाला म्हणायचं आहे. चार संकल्पना दे, संकल्पना दे, जगी चांगले तेची आमुच्या मना दे, जगी चांगले तेची आमुच्या मना दे, हळुवार उठती सुख दुःख लहरी, हळुवार उठती सुख दुःख लहरी, तया जाणण्या तूच संवेदना दे, तया जाणण्या तुची संवेदना दे, सदाचार संकल्पना दे, सदाचार संकल्पना दे, जगी चांगले तेची आमुच्या मना 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 दे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद बाबाजी. जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी झाला पाहिजे. सर्वजण अगदी तृप्त झालेले आहात. प्रत्येकाचे या ज्ञानपीठाकडे वळालेले चेहरे सांगत आहेत की आजचं हे व्याख्यान अतिशय गोड असं संपन्न झालं. या व्याख्यान सत्राचा आजचा हा 3रा दिवस आदरणीय श्रद्धेय बाबाजींच्या व्याख्यानाने या ठिकाणी संपन्न झाला. आज दिवसभराच्या खूप व्यस्ततेतून बाबाजी तो सर्व व्याप बाजूला सारून या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल श्री दत्तप्रभू ज्ञानचिंतन समिती तथा पंचक्रोशीतील सर्व सद्भक्तांच्या वतीने बाबाजींचे खूप खूप आभार. या ठिकाणी भुजबळ साहेब यांचे पिये माननीय श्री लोखंडे साहेब हे बाबाजींचं पूजन या ठिकाणी करणार आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण ज्ञानमंचावर उपस्थित व्हावं. आदरणीय श्रद्धेय पूजनीय काळकोट फाटा निवासी महंत श्री प्रेममुनी बाबाजी आपण उपस्थित झालात, त्याबद्दल श्री दत्तप्रभू ज्ञानचिंतन समिती देशमाने स्थानिक समितीच्या वतीने आपले आभार. त्याचप्रमाणे महानुभाव आश्रम काळकोट फाटा येथील सर्व तपस्विनी आजच्या या सोहळ्याला उपस्थित झाल्यात, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपले देखील आभार. त्याचप्रमाणे महानुभाव आश्रम भरवस फाटा येथील सर्वच आदरणीय तपस्विनी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात. अनेकही संत या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचे भक्त भाविकांचे मनपूर्वक आभार आभार आभार. या ठिकाणी आपण उठून उभं राहू. ऋषीवंशी प्रभू अवतरलासी भक्ता तारावया, भक्ता तारावया. जय जय अवधूत प्रभुराया, अवधूत प्रभुराया. जय जय अवधूत प्रभुराया. परमार्गासी आदि गुरु जो, परमार्गासी आदि गुरु जो, तो श्री दत्तात्रेया, तो श्री दत्तात्रेया. जय जय अवधूत प्रभुराया, अवधूत प्रभुराया.
जय जय अवधूत प्रभुराया खांद्या कावड पारधिवेश खांद्या कावड पारधिवेश अमोघ दर्शन राया अमोघ दर्शन राया जय जय अवधूत प्रभुराया अवधूत प्रभुराया जय जय अवधूत प्रभुराया सहचार 18 वर्णिती तुझला सहचार 18 वर्णिती तुझला श्रमली वेद माया श्रमली वेद माया जय जय अवधूत प्रभुराया अवधूत प्रभुराया जय जय प्रभुराया कुमरांकित मुनि कृष्ण सुधाकर कुमरांकित मुनि कृष्ण सुधाकर संतु लागे पाया संतु लागे पाया जय जय अवधूत प्रभुराया अवधूत प्रभुराया जय जय अवधूत प्रभुराया वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमा सह्याद्रिशिखरे रम्य त्र्यनसूयानन्दनं तं वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेय जगद् फलस्थनगरे जातं द्वारवत्या निवासिनं नौम्यहं चक्रपाणि त्वं जनका नेमाम्बोदरसम्भूतं कान्वादनन्तनायकात् प्रभु नमामि गोविन्दं जीवाविद्याविभञ्जकम् पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालिनी परमानन्दं वन्दे श्रीचक्रधर विभु श्रीगोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रपाणि महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सत्य सनातन महात्म धर्म की जय।